उलगुलान एक साहित्यिक चळवळ या फेसबुक पेजवर आजचा व्याख्यानाचा विषय डॉक्टर डाखोरे सरांनी आयोजित केल्याप्रमाणे आदिवासी स्त्री जीवन काल आणि आज असा हा आहे। या संदर्भात मी प्रथमतः डॉक्टर डाखोरे सरांचा या ठिकाणी मी धन्यवाद मानतो की मला या अतिशय महत्त्वाच्या विषयावर त्यांनी या उलगुलान या साहित्यिक चळवळीच्या फेसबुक पेजवर मला आमंत्रित केलं आणि हे एक अतिशय क्रांतिकारी असं पर्व साहित्याच्या चळवळीतलं आहे असं मी या ठिकाणी मानतो। कारण आजच्या या 21व्या शतकामध्ये अनेक असे साहित्याचे विचारमंच या ठिकाणी तयार झालेले आहे आणि त्याच्यामुळे आपल्या या आदिवासी समुदायामध्ये एक साहित्याच्या माध्यमातून विचारमंथन, एक तत्वज्ञान, आपल्या जीवनाचं वैज्ञानिक असं तंत्रज्ञान सर्वांसमोर यावं, त्यासाठी हे एक महत्त्वाचं विचारमंच आहे असं मला या ठिकाणी वाटतं। याबद्दल दुमत नाही। सर्वात आधी मी सर्वांना या ठिकाणी जय सेवा, जय जवाहर, जय आदिवासी। मी डॉक्टर प्रकाश मसराम मुंबई विद्यापीठामध्ये इतिहास विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहो आणि एक समाजाचा घटक या नात्याने किंवा इतिहासाचा विद्यार्थी या नात्याने माझा एकंदरीत आदिवासी समाजाला समजून घेण्याचा एक प्रयत्न सुरू आहे आणि आपल्यासाठी एक गौरवास्पद अशी बाब आहे की हल्ली असं म्हटलं जातं, बऱ्याच विचार मंचावर असं म्हटलं जातं की आपल्या इतिहासाला न्याय अजूनपर्यंत मिळाला नाही। मग तो क्रांतिकारांचा इतिहास असू द्या किंवा आपलं सामाजिक सांस्कृतिक जीवन असू द्या किंवा इतर जे काही आपल्या जीवनाचे पैलू असू द्या, त्यामध्ये आपल्या इतिहासाला, आपल्या पराक्रमाला एका विशिष्ट प्रवाहामध्ये, मुख्य प्रवाहामध्ये स्थान दिलं नाही आणि ते खरंच आहे। म्हणून मी विद्यापीठामध्ये काम करत असताना माझा हाच प्रयत्न होता की आपल्या इतिहासाला एक न्याय मिळावा। आपला इतिहास हा केवळ आपल्या आदिवासींनीच अभ्यासू नये तर संपूर्ण समाजापुढे तो इतिहास यावा। म्हणून एक अभिमानाची बाब अशी की मी एक वर्ष त्यावर परिश्रम करून इतिहास विभागामध्ये पदव्युत्तर विभागात 2 आदिवासींचे पेपर या ठिकाणी विद्यापीठाच्या मार्फत, मग त्यामध्ये अकॅडमिक काउन्सिल असू द्या, बोर्ड ऑफ स्टडीज असू द्या, तर यामार्फत मी 2 पेपर या ठिकाणी त्यांच्याकडून अप्रूव्ह करून घेतले आणि आज आमच्या मुंबई विद्यापीठामध्ये जवळपास 32 PGचे विभाग मुंबई विद्यापीठाच्या ज्युरिडिक्शनमध्ये कार्यरत आहे। तर त्या ठिकाणी पहिला जो पेपर आहे तो म्हणजे हिस्ट्री ऑफ ट्रायबल आर्ट अँड लिटरेचर आणि दुसरा पेपर आहे हिस्ट्री ऑफ ट्राईब्स इन कॉलोनियल इंडिया। असे 2 पेपर या ठिकाणी मी विद्यापीठाकडून मान्य करून घेतले आणि आज संपूर्ण जगामध्ये ते पेपर दिसतात, लोक बघतात आणि मला त्याविषयी प्रतिक्रियासुद्धा संपूर्ण जगामधून त्या ठिकाणी दिल्या जातं। कारण तो संपूर्ण सिलेबस हा मुंबई विद्यापीठाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे आणि त्यासाठी ती एक गौरवाची बाब आहे। असो तर असा एकंदरीत प्रयत्न आपल्या विचारवंतांकडून, महानुभावांकडून या ठिकाणी होत आहे। या उलगुलान साहित्य चळवळीच्या फेसबुकच्या माध्यमातून बऱ्याच अशा संशोधकांनी, विचारवंतांनी आपली मतं वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर मांडलेली आहे आणि एक प्रकारचे आपल्या इतिहासाला उजाळा देण्याचं कार्य
एक विचारमंथन करण्याचं कार्य या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। तर त्यामध्ये एक मी इतिहासाचा विद्यार्थी म्हणून डाखोरे सरांनी मला एक विषय दिला किंवा त्यांनी मला चॉईस पण दिली की तुम्ही कशावर बोलू शकता म्हणून। तर मी म्हटलं की आदिवासी एकंदरीत स्त्री जीवन काय आहे आणि त्यांचं इतिहासातील स्थान आणि आजची स्थिती कशी आहे, त्यांचा दर्जा कसा आहे, तर त्या संदर्भात मी थोडं माझे मत किंवा माझे जे काही विचार आहेत ते मी सर्वांपुढे या ठिकाणी या फेसबुक पेजच्या माध्यमातून या ठिकाणी मांडणार आहे। आदिवासी समुदाय जर आपण म्हटलं तर हा केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये बहुतेक ठिकाणी आपल्याला त्याचं अस्तित्व आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। जसं अमेरिकेमध्ये जर गेला त्याला वेगवेगळ्या प्रकारचे नावंसुद्धा आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या नामाभिधानाने ते जसं अमेरिकेमध्ये रेड इंडियन्स म्हणून त्यांना ओळखलं जातं। त्यानंतर आपण युरोपियन देशामध्ये गेलं तर जिप्सी म्हणून त्याला ओळखलं जातं, किंवा इकडे आफ्रिका किंवा आशिया देशामध्ये जर गेलं तर सर्वसाधारणपणे आपण आदिवासी असं एकंदरीत नामविधान दिलं गेलेलं आहे आणि ते आढळतं। असं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नामविधान भारताच्या इतिहासामध्ये किंवा जगाच्या इतिहासामध्ये आदिवासी समुदायाला दिलेलं आपल्याला दिसून येतं। भारताच्या इतिहासामध्ये आदिवासींचा खूप मोठा असा प्रभाव आपल्याला दिसून येतो। म्हणजे आदिम काळापासून तर ब्रिटिश काळापर्यंत हा प्रभाव आपल्याला दिसून येतो। जसं वैदिक काळ म्हणा किंवा ब्रिटिश काळ म्हणा किंवा मग सिंधू संस्कृती म्हणा, त्या सिंधू संस्कृतीमध्ये असणारं नागरीकरण, त्या सिंधू संस्कृतीमध्ये असणारी वैज्ञानिक पद्धती, मग ती नागरीकरणाच्या संदर्भात असू द्या किंवा सामाजिक सांस्कृतिक मूल्याच्या संदर्भात असू द्या, त्यामध्ये आपल्या आदिवासींचं प्राबल्य आणि आदिवासींची जी काही नैसर्गिक गुणवत्ता आणि वैज्ञानिक ज्ञान हे आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यामध्ये दिसून येतं आणि त्याची साक्ष आपल्याला उत्खननामध्ये मिळालेली आहे आणि आपल्या मौखिक परंपरेमध्ये आपल्याला दिसून येतं। म्हणजे एकलव्यापासून सम्राट महाराजा रावणापासून तर इकडे अनेक असे क्रांतिकारक जसे बिरसा मुंडापर्यंत, भगवान बिरसा मुंडा, रामाजी भांगरे, होण्याजी केंगले, अनेक असे आपण नाव घेऊ शकतो। वीर बाबूरावजी शेडमाके, नारायणसिंग उईके, तंट्यामामा भिल्ल, अशा अनेक लोकांनी आपल्या कर्तृत्वाची जी काही चुणूक आहे किंवा जी काही कामगिरी आहे ती या भारताच्या इतिहासामध्ये दाखवून दिलेली आहे। जसं महाराणा प्रतापांच्या काळामध्ये महाराणा प्रतापांनी भिल्लांची मदत घेऊन अकबरांवर त्यांनी त्या ठिकाणी विजय प्राप्त केलेला होता। ही सुद्धा एक इतिहासाची नोंद आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे घेणं गरजेचं आहे आणि सर्वांनाच घेणं गरजेचंच आहे। किंवा छोटा नागपूरचा जो काही प्रदेश आहे किंवा संताल परगाना आहे, त्यामध्ये सुद्धा आदिवासींनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलेलं आहे। त्यामध्ये सिद्धू कानू म्हणा किंवा भगवान बिरसा मुंडा म्हणा की ज्यांनी अतिशय कमी वयामध्ये एक पराक्रम गाजवून एक राष्ट्रीय एकतेचं प्रतीक आदिवासीमध्ये निर्माण करण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं। की या राष्ट्रीय एकतेच्या प्रतीकाच्या माध्यमातून आज जरी भारतामध्ये 500च्या जवळपास जरी जमाती असल्या, समुदाय असल्या, तरी भगवान बिरसा मुंडा हे आमचे आहे, आमचा पराक्रमी, आमचा शूरवीर योद्धा आहे, आमचा भगवान आहे, असं हे एक भावना, एक तळमळ सर्व समुदायामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। तर हे केवळ आणि केवळ त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांच्या कामगिरीमुळे हे दिसून आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं। किंवा ईशान्य भारतामध्ये अनेक अशा जमाती आहे, म्हणजे खासी असू द्या, गारो असू द्या, नागा जमाती असू द्या किंवा निशी जमाती असू द्या। या निशी, खासी, गारो जमातींनी म्हणजे जे काही ब्रिटिशांचं जे काही अस्तित्व आहे किंवा ते म्हणायचे किंवा ब्रिटिश दे आर आउटसाइडर, म्हणजे हे आउटसाइडर आहे आणि यांचं अस्तित्व आम्ही या ठिकाणी खपवून घेणार नाही,
तर त्यामुळे त्यांनासुद्धा प्रतिकार करण्याचं, यशस्वी प्रतिकार करण्याचं कार्य या ठिकाणी ईशान्य भारतामधील अनेक अशा आदिवासी समुदायांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. एक असा विशिष्ट असा लढा या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जर मी जरा थोडा इतिहासाचा या ठिकाणी आढावा घेत आहोत, कारण इतिहासाचा विद्यार्थी या नात्याने. मग आपण समजा जर मध्ययुगीन भारतामध्ये आलो तर अतिशय महत्त्वाचं अनन्यसाधारण अशी कामगिरी आपल्याला दिसून येतं. ते म्हणजे महाराणी, द वर्ल्ड ग्रेटेस्ट महाराणी, जे पुस्तक लिहिलेलं आहे डॉक्टर वामन शेळमाके सरांनी, द ग्रेट वुमन ऑफ द वर्ल्ड, वीरांगना महाराणी दुर्गावती. तर हे नाव अतिशय साजेसं असं आहे, कारण त्यांचं कार्य हे अतुलनीय आणि अनन्य असं साधारण त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये त्यामध्ये केलेलं आहे. आणि हे जग असेपर्यंत त्यांचं कार्य आणि त्यांचं कर्तृत्व हे या ठिकाणी मिटणार नाही, याबद्दल दुमत नाही. त्यानंतर शंकरशाह रघुनाथशाह मडावी त्यांनी केलेलं कार्य आणि ब्रिटिशांसोबत केलेला संघर्ष हे सुद्धा इतिहासामध्ये अजरामर आहे. आणि एकंदरीत ही संपूर्ण क्रांतिकारकांचे योगदान, त्यांचं कर्तृत्व, त्यांचे पराक्रम हे आपल्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरलेला आहे, तर असं म्हणण्यास वावगं नाही. तर एकंदरीत आपला आदिवासी समाज हा निसर्गाशी निगडीत असणारा हा समाज आहे. आणि एकंदरीत भौतिक वातावरणाशी जुळवणूक करून घेण्यासाठी एक आदिवासींमध्ये एक नैसर्गिक असं कौशल्य आपल्या समाजामध्ये दिसून येतं. एकंदरीत नैसर्गिक व्यवस्थेसोबत त्याचं असणारं नातं हे अतिशय घट्ट स्वरूपाचं आहे, ते आपल्याला दिसून येतं. मग डोंगर असू द्या, दऱ्या असू द्या, नदी असू द्या, नाले असू द्या, किंवा एकदम घनदाट अरण्य असू द्या, या सर्व नैसर्गिक साधनांमध्ये, नैसर्गिक व्यवहारांमध्ये एक महत्त्वाचं अनन्य साधारण असं संबंध, एक विशेष म्हणजे एक त्यांचं एक नातं आपल्याला दिसून येतं. यामध्ये आपण जर विचार केला तर एक ट्रस्टी म्हणून आदिवासींनी निसर्गाचं या ठिकाणी संरक्षण केलेलं आहे आणि शेअर अँड केअरची भूमिका ही अतिशय महत्त्वाची त्यांनी त्या ठिकाणी निभवलेली आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत जे काही जीवनावश्यक वस्तूची पूर्तता भागवून आणि निसर्गाला कुठल्याही प्रकारे धक्का न पोहोचून त्याचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचं कार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेलं आपल्याला दिसून येतं. कारण 2015ला फ्रान्समध्ये, पॅरिसमध्ये एक पर्यावरणाची एक मोठी जागतिक कॉन्फरन्स या ठिकाणी भरलेली होती आणि अनेक असे पर्यावरण तज्ज्ञ, वैज्ञानिक, सायंटिस्ट लोक त्या ठिकाणी जमा झालेले होते. अलीकडचीच गोष्ट आहे. तर त्या सर्व तज्ज्ञांचा आणि वैज्ञानिकांचा सरतेशेवटी हाच निष्कर्ष निघाला की जर आपल्याला या आजच्या युगातील मानवाचं जीवन जर वाचवायचं असेल, म्हणजे विश्वस्तरावरचं, तर आपल्याला आदिवासींचं पर्यावरणाचं कौशल्य किंवा आदिवासींमध्ये असणारं जे काही ज्ञान आहे पर्यावरण संरक्षणाचं, त्याचं संवर्धन करणं, त्यांना संरक्षण करणं हे अत्यंत काळाची गरज आहे. आदिवासीला नाही तर ते संपूर्ण मानव समुदायासाठी महत्त्वाचं आहे, असा निष्कर्ष त्या 2015च्या पर्यावरणीय कॉन्फरन्समध्ये मांडण्यात आला. यावरून आपल्याला लक्षात येतं की अनादी काळापासून एक वैज्ञानिक तत्वावरचं ज्ञान आणि नैसर्गिक संबंध आणि एक प्रकारचं निसर्गाविषयी असणारं प्रेम हे आपल्याला आपल्या समुदायामध्ये दिसून येतं. आणि हे काही अतिशयोक्ती नाही. म्हणजे एक प्रकारे निसर्गाप्रती प्रेम आणि आपल्या आदिवासी समुदायामधील जी काही निष्ठा आहे, ही निष्ठा हे त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला दिसून येतं. मग त्यांची कला असू द्या, त्यांचं नृत्य असू द्या, किंवा त्यांची वेगवेगळ्या प्रकारचे विविध कलात्मक ज्ञानकौशल्य असू द्या, किंवा कलेतील निपुणता असू द्या, ही अतिशय निसर्गदत्त देणगी
ही आदिवासी समुदायाला मिळालेली आहे। त्यासाठी त्यांना औपचारिकरित्या कुठल्याही प्रोफेशनल व्होकेशनल ट्रेनिंगमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये जावं लागलं नाही, तर ही अशी निसर्गदत्त देणगी त्यांना त्या ठिकाणी मिळालेली आपल्याला दिसून येतं। ह्या सर्व गोष्टीची आपण मी एक थोडा ओव्हरलूक त्यामध्ये केलेला आहे। आपण सर्व जाणकार आहात, आपल्याला माहीतच आहे, पण एक धावता आढावा या ठिकाणी घेतलेला आहे। यामध्ये आदिवासी स्त्रीचं जीवन आणि आदिवासी स्त्रीचं कर्तृत्व हे अतिशय अनन्य असं साधारण आहे। कारण कसं आहे की इतिहासामध्ये समजा जर कुठलंही गोष्टीचं विश्लेषण किंवा संशोधन करायचं असेल तर सोर्सेस अतिशय महत्त्वाचे असतात। कारण अनेक असे इतिहासकार त्या ठिकाणी प्रथमतः इतिहासाच्या संशोधनाला सोर्सेस शिवाय प्राधान्य देत नाही, म्हणजे नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री। म्हणून आपल्या अनेक अशा मौखिक परंपरेमध्ये किंवा भीमबेटकाची जे काही गुफा आहे भोपाळ जवळ 28 किलोमीटर अंतरावर, किंवा पंचमढीमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या गुफा आहेत त्यामध्ये केव्ज आहेत, त्या केव्जवर आकारलेले जेवढे काही चित्र आहे ते चित्र, किंवा भीमबेटकामध्ये जे काही अनेक असे चित्र आहे त्या चित्रांचं एकंदरीत आपण जर अभ्यास केला, किंवा 1958च्या दरम्यान वाकणकर आर्किओलॉजिस्ट वाकणकर यांनी सुद्धा त्यामध्ये शोध लावला आणि त्यांनी त्यांच्या निष्कर्षांती असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं की याचा जो काही आद्यकर्ता आहे किंवा त्याचा जो पॉयनर आहे ह्या म्हणजे आदिवासी स्त्री आहे, असं त्यांचा त्या ठिकाणी निष्कर्ष होता। यावरून असं मला लक्षात येतं, कारण जनरली असं म्हटलं जातं की आदिवासी स्त्री ही आदिवासी समुदाय हा मातृसत्ताक आहे आणि पितृसत्ताक पण आहे, असं म्हणायला काही वावगं नाही, आणि ते आहेच, त्याबद्दल दुमत नाही। परंतु आदिवासी स्त्रियांचं स्थान या दोन्ही ठिकाणी आपल्याला अनन्यसाधारण असं या ठिकाणी दिसून येतं, आणि त्यासाठी आपल्याला असं केवळ बाष्पळपणे नाही म्हणता येत, तर त्याचे अनेक असे पुरावे आपल्या फर्स्ट जनरेशनपासून तर या कंटिन्यू जनरेशनपर्यंत ते मौखिक परंपरेमधून आलेले आहे। आणि आजही सुद्धा मग आदिवासी समुदाय जरी आता शहराकडे जरी आला असेल तरी आपल्याला आपल्या मातृशक्तीचं महत्त्व हे अजूनही कमी झालेलं नाही, हे अतिशय महत्त्वाचं आहे या ठिकाणी। परंतु म्हणजे एक प्रकारे चित्रकला असू द्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कला असू द्या, किंवा मग आर्थिक कार्य असू द्या, किंवा सामाजिक कार्य असू द्या, सांस्कृतिक कार्य असू द्या, या सर्व कार्यांमध्ये त्याचा आविष्कार करण्याचं कार्य आपल्या आदिवासी महिलांनी केलेलं आहे। त्याचा आद्य कर्तव्य किंवा आद्य कर्तृत्व हे महिलांसाठी जातं, हे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। तत्पूर्वी ब्रिटिश वसाहतवाद्यांनी आपल्या भारतावर राज्य केलं आणि एक प्रकारे ब्रिटिशांनी आपली या ठिकाणी भारतामध्ये आर्थिक व्यवहारातून किंवा आर्थिक नफेखोरीच्या माध्यमातून पकड निर्माण करण्यासाठी नाना प्रकारचे उद्योग किंवा नाना प्रकारचे कायदे कानून त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी निर्माण केले। फोडा आणि राज्य करा या नीतीचा त्यांनी अवलंब केला आणि त्याचा परिणाम अर्थातच आदिवासी समुदायावर ब्रिटिश काळामध्ये झालेला आपल्याला दिसून येतं। म्हणजे मला हे यासाठी सांगावंसं वाटतं की आपल्या आदिम काळापासून किंवा अनादी काळापासून चालत आलेली जी काही शांतताप्रिय जो काही समुदाय आहे किंवा मातृसत्ताक कुटुंब पद्धती, ज्याला गायनोसेंट्रिक जी कन्सेप्ट आपण देऊ शकतो, या कन्सेप्टवर आधारलेला हा आदिवासी समुदाय आहे। तर या आदिवासी समुदायावर एक प्रकारचा नकारात्मक असा परिणाम किंवा त्यांच्या संस्कृतीवर परिणाम या ब्रिटिश वसाहतकारांनी किंवा शासनांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं।
म्हणजे एक प्रकारे अनादी काळापासून अस्तित्वात असणारे जे काही आपलं वस्तीस्थान आहे, त्या वस्तीस्थानावर एक प्रकारचं कोणतंही आक्रमण ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या आधी ते बऱ्याच प्रमाणात झालेलं नव्हतं. तर ते आक्रमण ब्रिटिशांच्या काळामध्ये झालं आणि मग ओव्हर नाईट म्हणजे एकाच रात्री जो आदिवासी ज्या जंगल जमिनीचा जो काही मालक होता, त्या मालकाचा तो एक प्रकारे गुलाम बनला आणि त्याचे जे काही हक्क अधिकार आहे ते या ठिकाणी दुरावले गेले. म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की या एकंदरीत परिस्थितीचा परिणाम हा महिलांच्या जीवनावर, त्यांच्या दर्जावर सुद्धा या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसून येतो. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ डॉक्टर वर्जिनियस खाखा यांचा एक मी आर्टिकल वाचलेला होता. ते म्हणतात की आदिवासी समाजावर आणि एकंदरीत आदिवासी स्त्रीवर जो काही परिणाम पडलेला आहे, तो परिणाम हा एकंदरीत वसाहत काळापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कारण वसाहत काळामध्ये जे काही जंगल जमीनचे जे काही हक्क अधिकार आहे, हे ब्रिटिशांनी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे करून, मग लँड एक्विजिशन ॲक्ट असू द्या किंवा मग फॉरेस्ट ॲक्ट असू द्या, मग तो 1851 पासून 71 पासून तर 1927 पर्यंतचा जो काही जंगल कायदा असू द्या, तर या सर्व कायद्याच्या माध्यमातून संरक्षणाच्या नावाखाली, तथाकथित विकासाच्या नावाखाली त्यांनी आपले जे काही जंगल जमिनीचे जे काही हक्क अधिकार आहे, निसर्गदत्त हक्क अधिकार आहे, ते निसर्गदत्त हक्क अधिकार आपल्यापासून त्यांनी हिरावून घेतले आणि मग आपल्यापुढे एक प्रकारचा जीवन मरणाचा प्रश्न त्या ठिकाणी आवासून उभा राहिला. आणि मग एक प्रकारे नाइलाजाने, जसं समाजशास्त्रज्ञ दोन पद्धतीचे मायग्रेशन या ठिकाणी सांगतात की एक बाय चॉईस आणि बाय फोर्स. तर अशा प्रकारचे दोनही पद्धतीचे स्थलांतर आणि विस्थापन, बाय चॉईस आणि बाय फोर्स, या ठिकाणी वसाहत काळामध्ये आदिवासींचं झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मग काय झालं की याचा अगदी मोठा परिणाम हा आदिवासी स्त्रीवर झालेला आपल्याला दिसून येतो. कारण आदिवासी स्त्रिया या निर्णय प्रक्रियेमध्ये, सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये, मग सामाजिक असो, सांस्कृतिक असो, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही निर्णय प्रक्रिया असो किंवा सामाजिक समारंभ असो, धार्मिक समारंभ असो, या सर्व समारंभामध्ये त्यांचं एक वेगळं स्थान होतं आणि त्या स्थानाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात धक्का पोचला. म्हणजेच हा जो काही आदिवासी समुदाय आहे, तर या वसाहत काळाच्या एकंदरीत वी कॅन से त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या धोरणांमुळे तो एक बाय फोर्स कुठेतरी मेनस्ट्रीम जे काही तथाकथित सो कॉल्ड जे काही सोफिस्टिकेटेड लोकांच्या समुदायासोबत जोडला गेला, असं त्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणून मग असं म्हणतात ना की आदिवासी समुदाय तर मातृसत्ताक कुटुंब पद्धतीला जाणणारा होता आणि मग असा असणारा समाज हा हिंदू धर्म का बरं मानतो, हिंदू धर्माची पूजा काय करतो, उत्सव काय साजरे करतो, अशा प्रकारचे प्रश्न बरेच लोकांकडून आपल्याकडे येतात की असं का होतं. म्हणजे तुम्ही तर आदिवासी आहात तरीसुद्धा तुमचा समुदाय हा हिंदू धर्माची पूजा वगैरे काय करतो. तर खाकांच्या त्या एकंदरीत संशोधनामध्ये मला असं म्हणजे निदर्शनास आलं की या सर्व गोष्टीमुळे, म्हणजे वसाहतवादी धोरणामुळे, म्हणजे आपला जो काही एकंदरीत आदिवासी समुदाय आहे हा बाय फोर्स काय झालं की ग्रामीण भागाशी किंवा जे काही मेनस्ट्रीम सोसायटीसोबत जुळला गेला. तर त्यासाठी अनेक असे सैद्धांतिक मांडणी त्या काळामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्या सैद्धांतिक मांडणीमधून सुद्धा प्रूव्ह करण्यात आलेला आहे की हा समुदाय असा कसा त्यामध्ये गेला. जसं आता डॉक्टर जी.एस. घुर्वे नावाचे अतिशय महत्त्वाचे समाजशास्त्रज्ञ आणि मोठे तत्त्वज्ञानी होते. त्यांनी या ठिकाणी एक मांडणी केली
की असिमिलेशन नावाची एक थेअरी त्यांनी या ठिकाणी मांडली. असिमिलेशन म्हणजे असिमिलेट टू मेनस्ट्रीम सोसायटी. आणि त्यांनीसुद्धा तेच म्हटलं की आणि म्हणून मग असिमिलेशनची थेअरी वापरून त्यांनी एक निष्कर्ष काढला की आदिवासी हे सो कॉल्ड बॅकवर्ड हिंदू आहे, म्हणजे मागासलेले हिंदू आहे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. परंतु त्याची कारणमीमांसा जर आपण केली तर त्याची जी काही पाळंमुळे आहे ती खऱ्या अर्थाने ब्रिटिशांच्या शोषणाच्या नीतीमध्ये, दमन नीतीमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मला असं म्हणता येईल की 100% पूर्ण आपला समुदाय त्यामध्ये गेला नाही, पण काही अंशी समाज हा आपल्या उपजीविकेची प्रश्न भागवण्यासाठी हा मेनस्ट्रीम सोसायटीमध्ये बाय फोर्स त्या ठिकाणी असिमिलेट झाला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पण याचा अर्थ असा नाही की बस 100% आपला हा समाज तिकडे असिमिलेट झाला नाही. परंतु कसं असतं की जे काही म्हणजे ब्रिटिश अधिकारी असू द्या, ब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञ असू द्या, किंवा जे काही मेनस्ट्रीम सोसायटीमधले जे काही समाजशास्त्रज्ञ असू द्या, त्यांनी एक प्रकारचं वरवरचं संशोधन करून ज्या काही खऱ्या अर्थाने आदिवासींचे जे काही इमोशन्स आहे, आदिवासींच्या ज्या काही भावभावना आहे, त्याचा त्यांनी एकंदरीत काही अभ्यास केला नाही की यांना नेमकं काय वाटतं. म्हणजे वरवर फक्त बघून की नाही यांची पोटाची खळगी भरण्यासाठी ते तिकडे या ठिकाणी जॉईन झाले आणि हे आता सो कॉल्ड बॅकवर्ड क्लास हिंदू असे झालेले आहे, अशा प्रकारची एक थेअरी, असिमिलेशन थेअरी डॉक्टर GS घुर्वे यांनी 1950च्या दशकामध्ये त्या ठिकाणी मांडली. ट्राईब्स इन इंडिया नावाचा त्यांनी एक ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये ती मांडलेली आहे. पण त्यांनी त्याची कारणमीमांसा त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने केली. पण माझ्या अंडरस्टँडिंगमुळे मला असं वाटतं की या सर्व ब्रिटिश वसाहतवादीच्या शोषण नीतीमुळे किंवा धर्मप्रचारकामुळे आणि आपली संस्कृती आणि आपली अस्मिता वाचवण्यासाठी एक प्रकारे किंवा आपली उपजीविका भागवण्यासाठी काही समुदाय हा असिमिलेट झाला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणून मग खऱ्या अर्थाने काय होतं की जे काही मेनस्ट्रीम सोसायटीमधले जे काही रूल्स आणि रेग्युलेशन, आता जिथे शास्ता वर्ग असतो आणि जिथे गुलाम वर्ग असतो, तर त्याचे संबंध आणि त्यांचे सत्ता पॉलिटिक्स किंवा पॉवर पॉलिटिक्स काय असतं हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. कारण जो शास्ता वर्ग असतो त्याचे रूल्स रेग्युलेशन, त्याचे जे काही नियम आहे ते गुलाम वर्गावर किंवा नौकर वर्गावर हे ॲटोमॅटिकली लादले जातात. आणि लादलेच म्हणण्यापेक्षा गुलाम वर्गाकडून ते ॲक्सेप्ट केले जातात. आणि म्हणून मग अशा प्रकारची एक म्हणजे एक प्रकारची स्थिती त्या काळामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून मग नाईलाजाने आदिवासी समाज हा जो काही मेनस्ट्रीम सोसायटीमधल्या रूढी प्रथा परंपरेला जोडला गेला. आणि मग जोडल्या गेल्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वात जास्त परिणाम हा आदिवासी स्त्रीवर झालेला आपल्याला त्या काळामध्ये दिसून येतो. म्हणजे जे काही प्रचलित समाजव्यवस्थेतली जे काही परंपरेचे जे काही जोखड आहे, जे काही परंपरेचे जे काही बंधनं आहे, ते आदिवासी स्त्रीवर झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. हे आपल्याला म्हणणं या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून एक प्रकारचा जो काही आदिवासी स्त्रीचा जो काही दर्जा आहे तो दर्जा कुठेतरी ढासळला गेला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने ही आदिवासी समाजाची चूक नाही, तर नाईलाज असतो या सर्व गोष्टी हळूहळू त्या ठिकाणी घडत गेला असं मला म्हणता येईल. आणि म्हणून मग दर्जा ठरवताना वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधकांनी, वेगवेगळ्या प्रकारच्या इतिहासकारांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या दिलेल्या आहे की म्हणजे एक संशोधक असा म्हणतो की व्यक्तीला समूहांतर्गत लिंग, वय, हो बरोबर आहे मडावी साहेब, अगदी बरोबर आहे आपलं, अतिशय बरोबर आहे. कारण की कसं आहे की त्यांनी म्हणजे जे काही आपले इमोशन्स आहे, आपल्याला जे काही भावभावना आहे, तर याची मांडणी
किंवा याची जे काही संशोधन आहे ते ब्रिटिशांनी या ठिकाणी मांडलंच नाही, नाही का. तर ते अतिशय महत्त्वाचं आहे. जसं आता नवीन इतिहासामध्ये म्हणजे आधुनिकोत्तर काळामध्ये जो काही इतिहास मांडला जातो, जसं आता मिशेल फुकोचं एक महत्त्वाचं पुस्तक आलं आहे मॅडनेस आणि सिव्हिलायझेशन. तर मॅडनेस आणि सिव्हिलायझेशनमध्ये हेच गोष्ट मांडलेली आहे की सिव्हिलायझेशन करत असताना मानसिक प्रवृत्ती किंवा मानसिक बिघाड मनुष्याच्या मनामध्ये कसा निर्माण होतो. म्हणजे सिव्हिलायझेशन म्हणजे विकास असं नाही, तर सो कॉल्ड विकास असं त्या ठिकाणी म्हणता येईल. तर म्हणून माणसाची मानसिकता, त्याचं एक प्रकारे आपुलकीपणा हा कुठेतरी एक अब्सेंटसी आपल्याला ब्रिटिशांच्या संशोधनामध्ये दिसतं. मग ते डॉक्टर वेरियल एल्विन असू द्या, बेली असू द्या, किंवा गिलिन अँड गिलिन असू द्या, ग्रिक्सन असू द्या, हे जेवढे काही इतिहासकार आहे ब्रिटिश काळामधले, त्यांनी जे मांडलेले इतिहासकार आहे, तर त्यांचं संशोधन हे चुकीचं आहे असं मला आपल्याला म्हणता येत नाही, परंतु परिपूर्ण नाही आहे. आणि मग खऱ्या अर्थाने त्या गोष्टीमधून एक प्रकारची आदिवासी समाजाला जो काही न्याय मिळायचा आहे तो त्या ठिकाणी मिळाला नाही. कारण आता मी एक गोष्ट म्हणतो की डॉक्टर वेरियर एल्विननी एक थेअरी मांडलेली आहे. ती थेअरी म्हणजे कुठली, आयसोलेशन थेअरी फॉर द ट्रायबल डेव्हलपमेंट. तर वेरियर एल्विनचं असं म्हणणं आहे की हा समाज वेरियर एल्विनने एक प्रकारचं काय केलं, नॅशनल झू नावाची संकल्पना आदिवासीसाठी उभी केली की याला एका विशिष्ट अशा क्षेत्रामध्ये ठेवणे आणि त्याला दुसऱ्या मेनस्ट्रीम सोसायटीमध्ये न जाऊ देणे. कारण तो तिकडं जर गेला तर तो त्यांचेच प्रथा परंपरा स्वीकारणार किंवा त्याचे जे काही संस्कृती आहे, त्याचे जे काही मूल्य आहे ते तिकडं त्याला मिळणार. अशा प्रकारचं एक झू टाईप संकल्पना वेरियर एल्विननी आयसोलेशन थेअरीमध्ये त्यांनी केलेली आहे. म्हणजे एका पर्टिक्युलर, जसं आता ताडोबा जंगल आहे किंवा आपलं मुंबईचं नॅशनल पार्क आहे, तर त्याचं एक विशिष्ट असं क्षेत्र आहे, तिथे अनेक असे प्राणी वगैरे ठेवले जातात आणि त्याच्या संपूर्ण क्षेत्राला एक प्रकारचं कडेबंद असं पहारा ठेवलेला आहे की जेणेकरून तो बाहेर जाऊ नये आणि दुसऱ्याला त्रास देऊ नये. तर अशा प्रकारची संकल्पना या वेरियर एल्विननी असे आयसोलेशन थेअरीच्या माध्यमातून मांडलेली आहे. तर मला असं म्हणता येईल की त्याच्या माध्यमातून मग खऱ्या अर्थाने आदिवासींचा विकास होईल का, मग त्याचं जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाचं आविष्कृतपणा होईल का, असे अनेक प्रश्न त्याच्यातून आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मडावी साहेबांनी हा मुद्दा मांडल्यामुळे मी त्यांचं थोडंसं स्पष्टीकरण या ठिकाणी केलं. तर असो, तर एक प्रकारे जी एस घुर्वेंनी जो काही मुद्दा मांडलेला आहे आपल्या असिमिलेशन थेअरीच्या माध्यमातून, आणि त्यांनी निष्कर्ष काढले की आदिवासी आर द सो कॉल्ड बॅकवर्ड कास्ट हिंदू पीपल, म्हणजे तथाकथित मागासलेली हिंदू, अशा प्रकारची एक थेअरी त्यांनी या ठिकाणी ट्राईब्स इन इंडिया नावाच्या ग्रंथाच्या माध्यमातून मांडली. आणि त्यांनी म्हटलं की यांचा जर विकास करायचा असेल ना, तर तुम्ही यांना मेनस्ट्रीम सोसायटीमध्ये असिमिलेट करा, तरच त्यांचा विकास या ठिकाणी होऊ शकतं. तर होऊ शकतं की नाही होऊ शकत हा एक अतिशय संशोधनाचा प्रश्न आहे आणि होणारच नाही. कारण सरतेशेवटी मेनस्ट्रीम सोसायटीमध्ये जे काही सवर्ण वर्ग आहे, जो काही उच्चपदस्थ वर्ग आहे, तर त्याचं एक प्रकारचं एक वर्चस्व आणि दडपण हे आपल्या समाजावर राहणार हे नक्कीच, आणि ते आहे आणि ते दिसतं आहे, याबद्दल दुमत नाही. आणि म्हणून मग आज आपल्याला आपल्या अस्मितेचा आणि आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि मग बोगसांचे प्रश्न वगैरे हे ते जे काही आहे हे केवळ आणि केवळ अशा या स्थितीमुळे आपल्याला झालेले दिसून येतात. तर माझा असा मुद्दा आहे की याच्यामध्ये आदिवासींचं स्त्रीचं अस्तित्व हे मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेलं आहे. तर त्याचा दर्जा कुठेतरी ढासळलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. कारण एक प्रकारे सरतेशेवटी आदिवासी समुदाय, आता आदिवासी समुदाय हा एकंदरीत कुठेतरी म्हणजे कॉन्स्टिट्युशनली तसं त्यांनी रिकॉग्नाइज केलं नाही, तर त्याला शेड्यूल ट्राईब असं म्हटलेलं आहे. असो, त्याबद्दल आपलं काही म्हणजे हा एक संशोधनाचा विषय आहे. परंतु एक प्रकारे म्हणजे रोमन काळामध्ये
जमातीला एक राजकीय एकक या ठिकाणी मानलं गेलं होतं. म्हणजे एक प्रकारे असं म्हणूया की आपल्या आदिवासी समुदायाचा प्रवास हा राजकीय एकक आणि आज गरीब मागासलेला समाज असं म्हणजे आता त्या काळामध्ये राजकीय एकक म्हणून मानलं जातं किंवा राजकीय घटक किंवा राजकीय ग्रुप म्हणून जमातीला या ठिकाणी मानलं गेलं होतं रोमन काळामध्ये 12व्या शतकापासून. तर आज जमात म्हणजे एक प्रकारचं गरीब समुदाय, मागासलेला समुदाय, निरक्षर समुदाय, अज्ञान समुदाय म्हणजे असा तो प्रवास या ठिकाणी आपल्याला झालेला या ठिकाणी दिसून येतं. हे आपल्याला या ठिकाणी मांडता येईल. तर अशा प्रकारे या सर्व स्थितीमध्ये, या सर्व प्रक्रियेमध्ये एक प्रकारचं आदिवासी स्त्रीचं अस्तित्व आपल्याला ढासळलेलं या ठिकाणी दिसून येतं. मग अस्तित्व कशावर आपण कन्सिडर करायला पाहिजे यासाठी अनेक अशा लोकांनी आपली मतं मांडलेली आहे. तर इलियट नावाचा आणि मेरिल नावाचा एक इतिहासकार म्हणतो, शास्त्रज्ञ म्हणतो की लिंग, वय, कुटुंब, विवाह आणि कर्तृत्व सिद्धीच्या प्रभावाने जे स्थान आपल्याला मिळतं तो म्हणजे आपला दर्जा आहे असं त्या ठिकाणी म्हणता येईल. तर ह्या जे काही आपण पॅरामीटर जर आपण लावले तर आदिवासी समुदायामध्ये लिंगाच्या आधारावर कुठेही या ठिकाणी असमानता दिसत नाही, शोषण दिसत नाही. कुटुंबामध्ये स्त्रीचं स्थान हे अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. ही आदिवासीची संस्कृती आहे आणि त्याच्यामध्ये काय ढासळलेपणा दिसून येतं हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे. विवाहामध्ये मुलींचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि कर्तृत्व जर आपण बघितलं तर कर्तृत्वामध्ये सुद्धा आदिवासी स्त्री ह्या मागे नाही. तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. तर दुसरे शास्त्रज्ञ असे म्हणतात की भूमिकेच्या स्थानात्मक पैलूस आपण दर्जा असं म्हणतो की जी भूमिका आपण निभवतो त्या भूमिकेमधून आपलं जे काही रिकॉग्निशन प्राप्त होते त्या माध्यमातून आपण आपलं स्टेटस या ठिकाणी निर्माण करू शकतो. तर पुढे रॉबर्ट लोवी नावाच्या एका शास्त्रज्ञाने सुद्धा 4 असे आधार किंवा एक नियमन बनवलेले आहे की त्या आधारे आपण स्त्रीचा दर्जा ठरवू शकतो. त्यांनी म्हटलेलं आहे की स्त्रियांना मिळणारी प्रत्यक्ष वागणूक, स्त्रियांचा कायदेशीर दर्जा, स्त्रियांना मिळणारी सामाजिक कामाची संधी, स्त्रियांच्या कामाचे स्वरूप व व्याप्ती. तर त्यांनी हे जे काही 4 पॅरामीटर सांगितलेलं आहे, पहिलं म्हणजे स्त्रियांना मिळणारी प्रत्यक्ष वागणूक, स्त्रियांना कायदेशीर दर्जा, स्त्रियांना मिळणारी सामाजिक कामाची संधी, स्त्रियांना कामाचे स्वरूप व व्याप्ती. तर हे जे काही नियमन त्यांनी किंवा जे काही आधार त्यांनी सांगितलेलं आहे, इंडिकेशन सांगितलेलं आहे, तर हे इंडिकेशन सांगत असताना ते पुढे असं म्हणतात, रॉबर्ट असे म्हणतात की यांचा 4ही नियमाचा एकामेकासोबत काही कार्यकारण भाव नाही, काही संबंध नाही, ते स्वतंत्र आहे. कारण काय होतं की मेनस्ट्रीम सोसायटीमध्ये जी काही स्त्री आपलं जीवन जगत असते तर तिला एकाच वेळी एकच स्थान प्राप्त होते. म्हणजे जर तिला चांगली वागणूक मिळाली तर तिला कायदेशीर दर्जा प्राप्त होईल असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही, किंवा तिला सामाजिक क्षेत्रामध्ये संधी मिळेल असं पण नाही, किंवा तिच्या कामाचं स्वरूप हे चांगल्या दर्जाचं असेल किंवा उच्च पदस्थ असेल असं पण नाही. म्हणजेच या 4ही नियमनाचं एकमेकासोबत कुठलाही कार्यकारण भाव नाही असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. पण जर आपण आदिवासी समुदायाच्या संदर्भात आणि त्यामध्ये स्त्री जीवनाच्या संदर्भात जर आपण बघितलं तर आपल्याला जे रॉबर्ट लोवीने सांगितलेले जे काही 4 नियमन आहे ते कुठेतरी मर्यादित स्वरूपाचे दिसून येतात. कारण हे 4ही नियमन आहे, हे 4ही नियमन आपल्या आदिवासी स्त्रीला हे एकाच वेळेस मिळतं आणि त्याचा कार्यकारण संबंध आपल्याला दिसून येतं. म्हणजे तिला सामाजिक दर्जासुद्धा मिळते, कायदेशीर दर्जासुद्धा मिळते, किंवा तिला वागणूक ही अतिशय रिस्पेक्टेबल आहे हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो, किंवा तिला कामाचं तिचं जे काही स्वरूप आहे, तिची व्याप्ती आहे ही अतिशय सन्माननीय अशी आहे. तर असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे अशा प्रकारचं जर आपण तुलनात्मक जर अभ्यास केला तर आपल्याला दिसून येईल की हे जे काही मेनस्ट्रीम सोसायटीमधले जे काही शास्त्रज्ञ आहे त्याची जी काही नियमन आहे किंवा त्यांचे जे काही थेरॉटिकल अंडरस्टँडिंग आहे
ती आपल्याला आपल्या आदिवासी स्त्रीला लागू पडताना दिसून येत नाही, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. तर पुढे मला असं म्हणता येईल की आदिवासी समुदायातील जो काही दर्जा आहे किंवा त्यांचं जे काही स्थान आहे, तर एकंदरीत आपल्याला जे काय आदिवासी समुदायामध्ये जे काही थेअरी आहे किंवा आपण जे काही सिद्धांत म्हणूया किंवा जे काही तत्त्व म्हणूया, प्रॅक्टिकलनेस म्हणूया, या दोन्ही गोष्टीवर म्हणजे तात्विक विचार म्हणा किंवा एकंदरीत आपण म्हणूया व्यवहार म्हणूया, म्हणजे थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही गोष्टीवर आदिवासी स्त्रीचं स्थान या ठिकाणी अवलंबून आपल्याला दिसून येतं. तर प्राचीन काळापासून तर आजतागत जर आपण बघितलं तर अनेक असा समुदाय आपल्या भारतामध्ये आहे किंवा जी काही उत्पत्ती आपल्या आदिवासी समाजाची दिसून येतं किंवा जी काही संस्कृती आपल्या आदिवासी समाजाची जी दिसून येतं ती सत्तेशेवटी मातृसत्ताक आहे किंवा किंबहुना महिलेला स्त्रीला सन्मान देणारी, समानतेची वागणूक देणारी आहे, असं आपण या ठिकाणी बघतो आहे आणि प्रत्यक्षात अनुभवतो सुद्धा, याबद्दल दुमत नाही. कारण जर आपण सिंधू सभ्यता जर बघितली तर त्याच्यामध्ये म्हणजे पुरुष देवतेचा उल्लेख आपल्याला दिसूनच येत नाही, परंतु उत्खननामध्ये राखलदास बॅनर्जी असू द्या, दयाराम साहनी असू द्या, त्यांनी 1921 आणि 22च्या दरम्यान या 2 वर्षामध्ये त्यांनी जे काही उत्खनन केलं त्यांना फक्त आणि फक्त मदर गॉडेस त्या ठिकाणी मिळाला. म्हणजेच याचा अर्थ असा की त्या काळामध्ये केवळ मातृदेवतेची पूजा त्या ठिकाणी केल्या जात होती, त्या ठिकाणी त्यांचा सन्मान आणि रिस्पेक्ट केला जात होता, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. म्हणून आजसुद्धा अनेक अशा आदिवासी जमातींमध्ये, अनेक नाही सर्वच आदिवासी जमातीमध्ये मातृसत्तेचं किंवा महिलेचं स्थान हे अग्रगण्य आहे, त्याबद्दल दुमत नाही. आणि जे काही स्थान ते ढासळल्या जात आहे त्याला ही वसाहतकालीन प्रक्रियेपासूनची जी काही प्रणाली आहे, जी काही प्रक्रिया आहे किंवा प्रोसेस आहे, ही प्रोसेस खऱ्या अर्थानं त्याला कारणीभूत आहे. आणि ही प्रोसेस एक प्रकारे शास्ता वर्गाकडून आदिवासीवर लादल्या गेल्यामुळे आणि आदिवासी हा निरक्षर त्या काळामध्ये असल्यामुळे, अज्ञान असल्यामुळे, त्याला खऱ्या खोट्याची जाणीव नसल्यामुळे किंवा त्याचा स्वभाव हा अतिशय साधेपणाचा आणि ऑनेस्टीवर आधारित असल्यामुळे या म्हणजे धूर्त लोकांनी, म्हणजे जे काही त्या काळातले जे काही धूर्त एजंट लोक, जेव्हा जमीनदार लोक किंवा मुंडा भाषेमध्ये त्यांना डिक्कू असं म्हटलेलं आहे, अशा लोकांनी आदिवासींची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली. आणि आदिवासींचे जंगल जमीनचे हक्क तर त्यांनी हिसकावूनच घेतले, परंतु विशेष म्हणजे आपल्या रूढी प्रथा परंपरा आदिवासी समाजावर लादण्यासाठी त्यांनी कशोशीने प्रयत्न केले आणि ते त्यामध्ये सफल झाले, हे आपल्याला आजच्या 21व्या शतकामध्ये बऱ्याच ठिकाणी दिसून येतं आणि त्याची प्रचिती पण येतं. आणि त्यामुळे एक रेनेसान्स किंवा एक पुनर्जागरणाची चळवळ आज आपल्याला करण्याची गरज यामध्ये आलेली आपल्याला दिसून येतं. एक प्रकारे आदिवासी समाजामध्ये कुटुंब पद्धतीमध्ये अनेक अशा स्त्रिया आहे, जसं अनेक असे समुदाय आहे, जसं गारो, आता तर गारो, खासी, भिल्ल अनेक असे समुदाय आजसुद्धा आहे, किंवा झारखंडमधले जे संताल जमात आहे, बिहारमधली हो जमात आहे किंवा मुंडा जमाती आहे, अनेक अशा जमातीमध्ये स्त्रियांचं अस्तित्व हे अतिशय उच्च दर्जाचं आहे. म्हणजे विशेषतः गारो आणि खासी जमातीमध्ये, समुदायामध्ये, परंतु त्यांनी कधीही निरकुंश अशा सत्तेचा किंवा अनिर्बंध अशा सत्तेचा वापर त्यांनी कधीही केला नाही. तर त्यांनी पुरुषांना सुद्धा समान संधी या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येतं आणि याचे प्रमाण आपल्याला अनादी काळापासून दिसून येतं.
म्हणजे मला असं म्हणता येईल की जे काही 1970च्या दशकामध्ये जो काही स्त्रीवाद किंवा जे काही आपण म्हणूया जे काही फेमिनिझमची जी काही कन्सेप्ट आहे ती 1970च्या दशकामध्ये वर्ल्डमध्ये विश्वामध्ये जे वेस्टर्न एज्युकेशनचा किंवा वेस्टर्न ज्ञानाचा वापर करणाऱ्या संशोधकांमध्ये 1970च्या दशकामध्ये फेमिनिझमची कन्सेप्ट आलेली आहे आणि ती 1980मध्ये मग भारतात आली. पण तत्पूर्वी अनादी काळापासून जी काही फेमिनिझम आहे किंवा जो स्त्रीवाद आहे, जो स्त्री पुरुष समानता मानणारा आहे की जिथे स्त्रीला अनिर्बंध अधिकार नाही तर समान असे हक्क अधिकार स्त्रीला आणि पुरुषांना दिलेले आहे, असा हा स्त्रीवाद आपल्याला अनादी काळापासून आपल्या समाजामध्ये दिसून येतं. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपल्या समुदायामध्ये स्त्रींना आजही असे हक्क अधिकार या ठिकाणी दिलेले आहे. म्हणजे जोडीदार निवडण्याचा हक्क असू द्या किंवा सामाजिक आर्थिक निर्णय प्रक्रियेमध्ये जे काही हक्क अधिकार असू द्या ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. किंवा वरमूल्य किंवा वधूमूल्य ही जी काही संकल्पना प्रचलित समाज व्यवस्थेतली आहे ती वधूमूल्याची संकल्पना आपल्यामध्ये कुठेही दिसून येत नाही. म्हणजे आणि जे काही दिसून येतं तो तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे तो त्याचा एक परिणाम आहे. त्याविषयी आपल्याला विचारमंथन करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि आता आपला समाज एक पुनर्जागरणामध्ये येत आहे, तर त्याला आपल्याला कसं हे ओव्हरकम करता येईल आणि आपली संस्कृती ही आपल्याला कशा पद्धतीने टिकवता येईल याचं विचारमंथन होणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये प्रायोगिक असे अनुभवात्मक असं संशोधन करणं या ठिकाणी गरजेचं आहे असं मला म्हणता येईल. तर काही समुदाय हे पितृसत्ताक जरी असले तरी स्त्रियांचा दर्जा आणि त्याचा सन्मान हा सारखाच आहे असं मला या ठिकाणी म्हणता येईल. कारण इतिहास संशोधक ब्रिटिश काळामधले ग्रिक्सन नावाचे एक मानववंशशास्त्रज्ञ होते. ते असे म्हणतात की पितृसत्ताक असलेली जी काही गोंड समुदाय आहे, बैगा समुदाय आहे, संताल समुदाय आहे, या समुदायामध्ये स्त्रियांना सामाजिक आर्थिक जीवनामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रांमध्ये प्रतिष्ठा व स्वातंत्र्य आहे. म्हणजे ग्रिक्सननी त्यांनी त्या काळामध्ये लिहून ठेवलेलं होतं, ब्रिटिश काळामध्ये म्हणजे आधुनिक काळामध्येच. तर अशा प्रकारचं एक सिद्धांत ग्रिक्सननी त्या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणजे जरी हा समुदाय जरी पितृसत्ताक असेल, म्हणजे मग त्याच्यामध्ये गोंड समुदाय आहे, प्रधान समुदाय आहे, हो समुदाय आहे, संताल समुदाय आहे आणि इतर अनेक असे समुदाय की त्याच्यामध्ये पितृसत्ताक आहे, परंतु स्त्रीला मिळणारा दर्जा, तिला मिळणारं स्वातंत्र्य, तिला मिळणारी प्रतिष्ठा हे अतिशय समानतेच्या आधारावर आहे. म्हणजे अनेक अशा निर्णय प्रक्रियेमध्ये तिला सहभाग घेण्याचा अधिकार आहे. तिला समजा जर तिच्या पतीकडून तिला जर समजा छळ होत असेल, तिच्या पतीकडून जर तिला त्रास होत असेल तर तिला घटस्फोटसुद्धा घेण्याचा हक्क आणि अधिकार हा आदिवासी समाजाने अनादी काळापासून दिलेला आहे. की तो खऱ्या अर्थाने पाश्चिमात्य संस्कृतीत त्याला एकदम सुशिक्षित असं एक प्रथा परंपरा या ठिकाणी या उत्तर आधुनिक काळामध्ये पोस्ट मॉडर्निझममध्ये अनेक असे इतिहासकार या ठिकाणी मांडतात असं आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं. तर आसाम, नागालँड, मणिपूर या राज्यामध्ये आजही खासी आणि गारोमध्ये मातृसत्ताक कुटुंब पद्धती आपल्याला दिसून येतं. सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये या आसाम, नागालँड, मेघालयमधल्या ज्या काही आदिवासी समुदाय आहे या समुदायामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये काही अशा म्हणजे बऱ्याचशा अशा जमाती आहे, आदिवासी समुदाय आहे, जसं नायर आहे, कुरुवन आहे, यासारख्या अनेक अशा आदिवासी समुदाय आहे की या समुदायामध्ये संपूर्ण निर्णय प्रक्रियेमध्ये मग ते कुठल्याही आपल्या जीवनाचा अंग असू द्या, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये स्त्रियांचा दर्जा, तिची प्रतिष्ठा, तिचं आद्य स्थान हे आपल्याला दिसून येतं. जसं त्या आसाम आणि नागालँड आणि मणिपूरमध्ये जे काही स्त्रिया ज्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी असतात आणि त्यांचं एक उच्च पदस्थ असं स्थान असतात, त्याला नोक्ता असं त्याला संबोधन त्या ठिकाणी दिलेलं आहे. नोक्ता
म्हणजे एक प्रकारे उच्च पदस्थ व्यक्ती. म्हणजे याचा अर्थ असा नाही की ती निरकुंशशाही अशी सत्ता त्या ठिकाणी लादणार इतर लोकांवर किंवा इतर पुरुषांवर, असं नाही, तर ते समानतेच्या आधारे आणि एकंदरीत समुदायाच्या माध्यमातून ते स्थान त्या स्त्रीला त्या ठिकाणी बहाल त्या ठिकाणी केलं जातं, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर अशा प्रकारे एक प्रकारे मी तुम्हाला या ठिकाणी मांडलं की आदिवासी समुदायाची स्थिती आणि त्यामध्ये स्त्रियांची स्थितीचं जे काही म्हणजे जे काही दर्जा जो काही खालवलेला आहे, तर ती एका प्रोसेसचा एक भाग होता आणि त्याच्यामुळे तो दर्जा खालवलेला आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मग काय झालं की त्या असिमिलेशनच्या कारणामुळे किंवा सामिलीकरणाच्या कारणामुळे काय झालं की मग उच्चपदस्थ किंवा जे काही सवर्ण लोकांच्या माध्यमातून जे काही लादलेली बंधनं आहे, जे इतर मागासवर्गीय समुदायावर किंवा बहुजनांवर लादलेली तीच बंधनं अस्पृश्यासारखी आपल्या आदिवासी समुदायावर लादलेली आपल्याला दिसून येतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ते उदाहरण तरी आपल्याला आधुनिक काळामध्ये म्हणजे आता नाही पण म्हणजे अर्ली मॉडर्न पिरियडमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून मग जे काही रीतिरिवाज व्रतवैकल्य जे काही रूढी प्रथा परंपरा आज आपल्या समाजामध्ये दिसून येतं आणि ते लोक करत आहेत, तर ते त्याचाच एक परिपाक आहे असं मला या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणून मग एक मागासवर्ग समाज किंवा एक अस्पृश्य समाज किंवा एक दुर्लक्षित समाज, एक जातीयताच्या नावाखाली मग एक प्रकारचं आदिवासी स्त्रीचं शोषण, पिळवणूक ही इतर म्हणजे इतर समाजाकडून ही आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली या ठिकाणी दिसून येतं. आता झारखंडमध्ये एक प्रोफेसर आहे डॉक्टर सीमा मिंज नावाच्या, किंवा आता अलीकडे झारखंडमध्ये डॉक्टर सोना मिंज मॅडम व्हाईस चान्सलर झाला, त्यांच्याशी माझं कम्युनिकेशन झालं की ते तर आजसुद्धा म्हणतात की 21व्या शतकात की बलात्कार नावाचा शब्द हा आमच्या समुदायामध्ये दिसूनच येत नाही, कारण हा शब्द आपल्या समुदायाचा, आपल्या संस्कृतीचा भागच नाही. अशा प्रकारचं अजूनही आदिवासींची जी काही संस्कृतीचं मूल्य आहे किंवा संस्कृतीची जी काही समानता आहे, जी काही धरोहर आहे, ती अजूनही टिकून आहे असं मला या ठिकाणी म्हणता येईल. परंतु काही राज्यांमध्ये इतर समुदायांकडून जातीयतेच्या नावावर, अस्पृश्यतेच्या नावावर किंवा गरीब असल्यामुळे आपला समाज, दीनदलित पिछडा असल्यामुळे आपला समाज एक प्रकारे आदिवासींच्या स्त्रीचं वेगवेगळ्या पद्धतीचं शोषण आपल्याला दिसून येतं. जसं आपली कोलाम जमात आहे, ज्याला आपण आदिम जमात म्हणतो, असे 3 जमाती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. मग ते कातकरी, माडिया गोंड आणि कोलाम. तर कोलाम जमातीमध्ये अनेक अशा कुमारी मातेचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी निर्माण झालेला दिसून येतो. तर आंध्र प्रदेशामध्ये प्रदेशामधून जे काही ठेकेदार लोक मिरचीचं उत्पादन घेण्यासाठी किंवा तेंडूपत्त्याचं उत्पादन घेण्यासाठी येतात आणि हे लोक आर्थिक पिळवणूक तर करतातच, परंतु आपल्या आया बहिणीचं शोषणसुद्धा ते मोठ्या प्रमाणात करतात. आणि आपला समाज हा अतिशय दीनदुबळा असल्यामुळे, अशिक्षित असल्यामुळे, आपल्याला कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे मग आपण त्या सर्व एकंदरीत म्हणजे विशेष म्हणजे आपल्या महिला त्या सर्व त्यांच्या शोषणाला आपण या ठिकाणी बळी पडतो. आणि म्हणून मग बळी पडल्यामुळे एक प्रकारचा महिलांची स्थिती जी आहे ती अतिशय म्हणजे या ठिकाणी खालावलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. या ठिकाणी भारतीय संविधानाने आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात संविधानाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकारच्या अनुच्छेदाच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हक्क आणि अधिकार दिलेले आहे. म्हणजे जसं कलम 14 असू द्या, 15 असू द्या, 16 असू द्या किंवा 23 असू द्या, या मूलभूत अधिकाराच्या कलमामध्ये एक प्रकारचं स्थान, एक समानतेचं स्थान आपल्या आदिवासी स्त्रीला या ठिकाणी दिलेलं आहे. याबद्दल दुमत नाही.
म्हणजे कलम 14 त्यांनी म्हटलेलं आहे की सर्व कायद्यापुढे मग स्त्री आणि पुरुष हे सर्व समान आहे. त्यामध्ये आदिवासी स्त्रियांना सुद्धा तो एक दर्जा आहे. कलम 16 नोकरीमध्ये स्त्रियांना हक्क अधिकार आहे. त्याच्यानंतर कलम 42 प्रसूतीविषयक जे काही हक्क अधिकार त्यांना त्या ठिकाणी मिळालेले आहे. आणि कलम 23 जे काही ह्युमन ट्रॅफिकिंग होतं त्याच्याविषयीचे जे काही निर्बंध त्यामध्ये लादण्यात आलेले आहे. तर या सर्व हक्क अधिकाराचं जे काही म्हणजे हक्क अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आणि विशेष म्हणजे या हक्क अधिकाराला उपलब्ध करून देण्यासाठी कलम 36 ते 51 जे काही शासनाला मार्गदर्शक तत्वेसुद्धा या ठिकाणी संविधानाने पुरवलेली आहे आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे सर्व थेरॉटिकल गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि त्याचा फायदा आपण घेत आहोत याबद्दल दुमत नाही. परंतु असं लक्षात येतं एकंदरीत आपण जर अनुभवात्मक संशोधनाचं आपण जर बघितलं तर कुठेतरी या एकंदरीत कलमांचा किंवा एकंदरीत अनुच्छेदाचा जो काही फायदा आहे तो फायदा आपल्या आदिवासी स्त्रीला अजूनही मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत नाही. जरी इतिहासामध्ये बऱ्याचशा आपल्या महिलांनी महाराणींनी मोठे कर्तृत्व गाजवलेले आहे. म्हणजे त्यामध्ये मी आत्ताच सांगितलं की राणी दुर्गावती मडावी, महाराणी दुर्गावती मडावी, राणी रत्नावली, राणी कमलावती, राणी सौरादेवी, राजकुमार चंगेली, राणी हिराई देवी चांदा संस्थानाची, राणी झलकारीनबाई, हळदीबाई, राजकुमारी हंसला, राणी देवकुंवर अशा अनेक महिला ज्यांनी इतिहासामध्ये खूप मोठ्या प्रमाणाचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ते केवळ आणि केवळ आदिवासीची संस्कृती आणि आदिवासीच्या सामाजिक मूल्यांनी प्रदान केलेलं त्यांना दिलेलं स्वातंत्र्य, त्यांना दिलेली प्रतिष्ठा हे त्याचं एक द्योतक आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कारण महाराणी दुर्गावतींचं जे काही गाथा आहे, जे काही इतिहास आहे तो इतिहास कॅम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा त्याची नोंद केलेली आहे. म्हणून मग मला असं म्हणता येईल की हे अतिशय अनन्यसाधारण असं योगदान महाराणी दुर्गावती मडावीचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. पण भारतीयांना त्याचा विसर या ठिकाणी पडलेला आहे किंवा भारतीयांनी त्याच्याकडे एक प्रकारे म्हणजे जाणीवपूर्वक त्याच्याकडे एक प्रकारे दुर्लक्ष केलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि त्याच्यामुळे या महाराणी राणी दुर्गावतीपासून तर इतर ज्या काही आपल्या महिलांनी पराक्रम केला त्याचं कुठेही नोंद इतिहासामध्ये मेनस्ट्रीम इतिहासामध्ये या ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसून येत नाही. इवन विन्सेंट स्मिथ नावाचा एक इतिहासकार आहे. या इतिहासकारांनी अकबर द ग्रेट मुघल या ग्रंथामध्ये सुद्धा महाराणी दुर्गावतीच्या पराक्रमाची फार मोठी नोंद या ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसून येतं, विन्सेंट स्मिथ. परंतु विन्सेंट स्मिथचं जे काही रेफरन्स आहे तो मेनस्ट्रीम अभ्यासक्रमामध्ये आपल्याला कुठेही दिसून येत नाही. हे सुद्धा एक आपलं दुर्दैव या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. म्हणून एक प्रकारचं संविधानाचे जेवढे काही हक्क अधिकार किंवा जे काही अनुच्छेद आपल्याला दिलेले आहे, म्हणजे मग 342 कलम असू द्या, 330 कलम असू द्या, 243 असू द्या किंवा कलम 14, 15, 16 असू द्या किंवा कलम 46 असू द्या की ज्याच्यामध्ये शिक्षणाचा हक्क आणि अधिकार दिलेला आहे. 342 आदिवासी कोणाला म्हणू नये, कोणाला म्हणावे याचा हक्क अधिकार त्याच्यामध्ये दिलेला आहे. 338 अनुसूचित राष्ट्रीय जमाती आयोगाची त्या ठिकाणी कलम दिली आहे 338A मध्ये. 330 लोकसभेमध्ये आरक्षणाची तरतूद दिलेली आहे. या सर्व गोष्टीची तरतूद आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. परंतु जे काही आता अलीकडे तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये
50% आरक्षणाची तरतूद महिलांसाठी केलेली आहे, पण तरीसुद्धा जे काही आदिवासी महिलांचं जे काही राजकारणातलं स्थान आहे ते सुद्धा आपल्याला नगण्य या ठिकाणी दिसून येतं. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कारणं आहे. कारण साक्षरता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कमी आहे. 2010ला विदर्भामध्ये शंकर नारायण तेव्हा गव्हर्नर होते. तेव्हा एक शैक्षणिक सर्वे झालेला होता. या शैक्षणिक सर्वेमध्ये विदर्भामध्ये जेवढे काही 11 जिल्हे आहेत त्या 11 जिल्ह्याच्या आदिवासी समाजाच्या शिक्षणाची जे काही सर्वेक्षण आहे ते त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि ते शासकीय सर्वेक्षण होतं आणि अतिशय पारदर्शकपणे ते झालं. तर त्याच्यामध्ये जे काही आश्रमशाळा आहे, म्हणजे मग अमरावती डिव्हिजनच्या असू द्या, नागपूर डिव्हिजनच्या असू द्या, त्या भागामधील ज्या काही आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळामध्ये प्राथमिक, मिडल स्कूल आणि हायस्कूल यामध्ये मुलींचं जे काही गळतीचं प्रमाण आहे त्या गळतीचं प्रमाण त्यांनी 90 ते 95% त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर अशा प्रकारचं एक गळतीचं प्रमाण मुलींचं त्यामध्ये दिलेलं आहे आणि त्यांनी त्यासाठी कारणमीमांसा पण त्याची केलेली आहे की ते म्हणतात की आदिवासी समुदायामध्ये असणारी जी काही अत्यंत पराकोटीची काही गरिबी आहे ते एक महत्त्वाचं कारण या मुलींच्या गळतीच्या प्रमाणाला म्हणजे गळतीला किंवा ड्रॉपआउट्सला त्या ठिकाणी दिसून येतं. किंवा शिक्षणामधील जे काही घटक आहे, म्हणजे जे काही सिलॅबस आहे तो सिलॅबस हा आदिवासी समुदायाशी नाळ जोडणारा नाही आहे. कारण भारतामध्ये जे काही भाषेच्या आधारावर जे काही प्रांतरचना झाल्या 1953 पासून, म्हणजे 1953चं पहिलं राज्य आंध्र प्रदेश तेलुगू भाषेवर निर्माण झालं आणि नंतर मग 1953 पासून मग 1972-70 पर्यंत मग अनेक असे राज्य निर्माण झाले, ते केवळ आणि केवळ भाषेच्या आधारावर. कारण त्यांनी म्हटलं की भाषा ही अतिशय महत्त्वाचं साधन आहे सर्व गोष्ट समजून घेण्यासाठी. म्हणजे विकासाचं जर मूल्यमापन करायचं असेल तर भाषा हे महत्त्वाचं साधन आहे. किंवा आपल्या ज्ञानामध्ये वृद्धिंगित करायचं असेल तर भाषा हे महत्त्वाचं साधन आहे. अशा प्रकारचं एक महत्त्वाचं विश्लेषण या रिऑर्गनायझेशन ऑफ ॲक्टमध्ये करण्यात आलं होतं. तो 1956ला त्या ठिकाणी पास झाला. आणि म्हणून मला असं म्हणता येईल की तुम्ही भाषावर प्रांतरचनेसाठी या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रोजेक्टला तुम्ही भाषा अतिशय महत्त्वाचं मानतात, तर आदिवासी समुदायाला जर आपल्याला त्याला तिमिराकडून तेजाकडे न्यायचं असेल, अंधाराकडून त्यांना प्रकाशाकडे न्यायचं असेल, म्हणजे अंधार म्हणजे काय की त्यांच्यामध्ये जे काही निरक्षरता आहे, म्हणजे त्यांना जे काही औपचारिक ज्ञान आहे ते त्यांच्याकडे नाही आहे. त्यांच्याकडे नैसर्गिक ज्ञान आहे, त्याची समृद्धशाली परंपरा आहे, परंतु जे काही या मेनस्ट्रीम सोसायटीला लागणारं जे काही म्हणजे त्यांनी जे काही पॅरामीटर ठरवलेलं आहे तर ते पॅरामीटर हे जर आदिवासी समुदायाशी साजेसे असेल तर खऱ्या अर्थाने एक गोडी त्याच्यामध्ये निर्माण होईल. अशा प्रकारची एक कन्क्लुजन त्यांनी त्या ठिकाणी काढलेलं आहे. आणि अर्थातच दुसरा त्यांनी एक मुद्दा मांडलेला की अपुऱ्या शैक्षणिक संस्था आहे. म्हणजे मग मेळघाटचा भाग असो, गडचिरोलीचा भाग असू द्या, तिकडे यवतमाळ जिल्ह्याचा भाग असू द्या, तर अपुऱ्या शैक्षणिक संस्था आहे. आणि त्याच्यामध्ये अपुऱ्या शैक्षणिक संस्था तर आहेच आहे, परंतु त्यामध्ये असणाऱ्या सोयी सवलतीसुद्धा अपुऱ्या आहे. आणि म्हणून मग मुलं त्या ठिकाणी कसे जाणार, त्यांना मिळणाऱ्या ज्या काही सोयी सवलती आहे, आता त्याच्यामध्ये जे काही ब्युरोक्रॅट्स आहे किंवा नोकरशाह आहे त्यांच्यामध्ये असणारी जे काही नैराश्य वृत्ती आहे आदिवासी प्रती असणारी, किंवा जे काही धोरण आहे त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये असणारी त्यांची नैराश्यता आहे. तर ही जे काही नैराश्यता याला चेक करण्याचं कार्य कोणी केलं, सुपरवाईज करण्याचं कार्य कोणी न केल्यामुळे एक प्रकारची अपुऱ्या शैक्षणिक संस्था आणि अपुऱ्या शैक्षणिक साधनं आणि सोयी सवलती यामुळे मुलींच्या शिक्षणाची जी काही गळतीचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि महत्त्वाचं म्हणजे शिकवण्याचं माध्यमसुद्धा अतिशय मराठी आहे. आता गोंड समुदाय आहे, कोलाम समुदाय आहे, माडिया समुदाय आहे,
तर अर्थातच आपण म्हणजे विश्वामध्ये असं मांडलं गेलेलं आहे की पहिली जे काही शाळा जी आहे ते आपलं कुटुंब आहे आणि आपण आपल्या कुटुंबामध्ये आपली जी काही मातृभाषा आहे, आपल्या घरातली आपल्या समुदायामध्ये जी चालत आलेली भाषा आहे ती आपण त्या ठिकाणी वापरतो. म्हणजे कुठलेही व्यवहार जे आहे किंवा कुठलेही जे काही वी कॅन से आपले जे काही कार्य आहे ते आपण आपल्या मातृभाषेमधून पार पाडतो. परंतु शिकवण्याचं माध्यम मराठी आणि इंग्रजी जर असेल तर त्या मुलाला काय कळणार, त्या मुलीला काय कळणार. तर त्याच्यामुळे यांनी म्हटलं की शिकवण्याचं माध्यम जर म्हणजे प्रायमरी लेवलला जर त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या संवादामध्ये जर असेल तर अर्थातच एक प्रकारची गोडी शिक्षणाची निर्माण होईल असं त्या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. आणि शैक्षणिक धोरणसुद्धा अतिशय त्याला कारणीभूत आहे. म्हणजे 1948ला राधाकृष्ण आयोग निर्माण झाला, 1960ला कोठारी आयोग निर्माण झाला, ईश्वरदास नागर आयोग 1971-72ला निर्माण झाला. म्हणजे राष्ट्रीय धोरण आलं 1986चं शैक्षणिक राष्ट्रीय धोरण. आता अलीकडे आता 2020ला आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं. या सर्व धोरणांमध्ये कुठेही आदिवासींच्या सर्वसमावेशक शिक्षणाचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येत नाही. परंतु जो काही तिसरा जो काही थेरॉटिकल आणि जे काही थेअरी विकासाची आपल्या आदिवासींच्या संदर्भात मांडली गेलेली आहे, तर म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे की आपण त्या थेअरीला जर आपण लक्षात घेतलं तर ती थेअरी अतिशय महत्त्वाची आहे. ती म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये त्यांचं जे मॅन्युस्क्रिप्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची थेअरी मांडलेली आहे. ती म्हणजे इंटिग्रेशन थेअरी. म्हणजे आदिवासी समुदायाला असिमिलेशन न करता किंवा आदिवासी समाजाला आयसोलेशन न ठेवता त्याला तुम्ही एकीकृत करा, म्हणजे समाजाचा एक एकीकृत घटक बनवा. म्हणजे 1952ला एका भाषणामध्ये त्यांनी म्हटलेलं की त्यांच्या जे काही प्रथा परंपरा आहे, त्यांची संस्कृती आहे ही अतिशय महान आहे आणि त्या संस्कृतीपासून आपण खूप काही शिकू शकतो. अशा प्रकारचा मुद्दा 1952मध्ये एका भाषणामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला आहे. तर त्यांनी जी मांडलेली जी काही पुटफोर्थ केलेली जी काही थेअरी आहे दॅट इज अ इंटिग्रेशन थेअरी फॉर द ट्रायबल डेव्हलपमेंट. तर ही थेअरी अतिशय महत्त्वाची आहे. कारण आपल्याला जे काही प्रोजेक्ट ऑफिस किंवा जे काही कमिशनर ऑफिस नाशिकचे म्हणू द्या किंवा ATC म्हणू द्या, हे जे काही ऑफिस आहे तर ही ऑफिस म्हणजे एक प्रकारे हे जे काही प्रकल्प अधिकारी हे जे काही उभे झालेले आहे हे एकंदरीत त्यांच्या त्या थेअरीचाच एक परिपाक आहे असं मला या ठिकाणी म्हणता येईल. कारण त्यांनी इंटिग्रेशन थेअरी त्या ठिकाणी मांडली. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की आदिवासी समुदायातले सर्व घटक इन्क्लुडिंग महिला सर्व तर त्यांना जो काही मेनस्ट्रीम सोसायटीमध्ये त्याच्यामध्ये एकीकृत करा, एकात्मिक करा आणि त्यामध्ये जे काही मेनस्ट्रीम सोसायटीचे जे काही प्रथा परंपरा रूढी परंपरा आहेत ते कुठल्याही प्रकारे 1% सुद्धा न लादता त्यांच्या रूढी प्रथा परंपरा हे त्यांनी ॲक्सेप्ट करावं, त्यांनी त्याचं जतन करावं. किंबहुना भारत सरकारने राज्य सरकारने त्यांच्या प्रथा परंपरा जतन करण्यामध्ये संवर्धन करण्यामध्ये त्यांना सहकार्य करावं वेगवेगळ्या पद्धतीनं. अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण जे काही विश्लेषण आहे या इंटिग्रेशन थेअरीमध्ये मांडलेलं आहे. तर ती थेअरी सर्वांनी वाचा असं मला म्हणता येईल आणि त्यामधून आपण चांगल्या पद्धतीचं एक विश्लेषण आपल्या आदिवासी समाजाच्या संदर्भात करू शकतो. तर मला असं म्हणता येईल की या थेअरीच्या अनुषंगाने 1950ला जे नॅशनल प्लॅनिंग कमिशन सेटअप झालं आणि त्याचे एक्स ऑफिशियो चेअरमॅन खुद्द पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि 1951ला पहिलं पंचवार्षिक योजना निर्माण झाली आणि त्या 1951 ते 1965 म्हणजे 64ला त्यांचं निधन झालं. परंतु 1951 ते 1965च्या दरम्यान अनेक अशा म्हणजे इंटिग्रेटेड ज्या काही डेव्हलपमेंट योजना आहे त्या आदिवासींसाठी म्हणजे इन्क्लुडिंग महिलांच्या विकासासाठी
जसं आपल्याला शबरी महिला सशक्तीकरण ज्या काही योजना दिसतात, तर त्या योजना ज्या काही आहे या इंटिग्रेशन थेअरीच्या माध्यमातून प्रोफाऊंड झालेले आहे किंवा इंट्रोड्यूस झालेले आहे असं मला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे महिलांचं सशक्तीकरण कशा पद्धतीनं झालं पाहिजे, मग त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या विकासाच्या संधी कशा प्रकारे देता आलं पाहिजे, किंवा एकंदरीत अनुसूचित क्षेत्रामध्ये आदिवासींचा विकास हा एकीकृतपणे कसा होता येईल त्यासाठी आणि सर्वसमावेशक ज्या काही योजना आहे त्या आदिवासींना कसं लागू करता येईल किंवा त्याचं सुपरवाईज कसं करता येईल किंवा त्याला इंटिग्रेटेड कसं करता येईल, आणि त्याच्यामुळे आपल्याला जवळपास महाराष्ट्रामध्ये ज्या काही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आहे किंवा ATC ऑफिस आहे, हे त्याचीच एक प्रकारचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता मुद्दा महत्त्वाचा आहे की मुद्दा म्हणजे की त्याची अंमलबजावणी ही 100% झाली नाही, आणि म्हणून आजसुद्धा मग आदिवासी समुदाय असू द्या किंवा आपल्या महिला भगिनी असू द्या, तर त्यांची स्थिती अजूनही खालावलेली आपल्याला दिसून येतं. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला यामध्ये दिसून येतं. म्हणून म्हणजे एक प्रकारे काय झालं की जरी इंटिग्रेशन थेअरी खूप चांगली आहे, त्याच्यामध्ये एक आदर्श असे विचार पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या ठिकाणी मांडले की एकीकृत इंटिग्रेटेड असं डेव्हलपमेंट त्याचं झालं पाहिजे, आणि म्हणून मग त्यांनी सिस्टमॅटिकली त्या धोरणाचा पुरस्कार करण्यासाठी किंवा त्याचं इम्प्लिमेंट करण्यासाठी नॅशनल प्लॅनिंग कमिशनमध्ये विशिष्ट अशी फंडाची सुद्धा योजना त्यांनी त्या ठिकाणी आखली होती किंवा तरतूदसुद्धा केलेली होती. परंतु अंमलबजावणी 100% झाली नाही, आणि त्याच्यामुळे जे काही विकासाचं जे काही धोरण त्यांनी त्या ठिकाणी राबवलेलं होतं ते नोकरशाहाकडून कुठेतरी निग्लेक्ट करण्यात आलं, आणि आजही अशाच पद्धतीचं धोरण आपल्याला आदिवासी स्त्रियांच्या संदर्भात किंवा एकंदरीत आदिवासी समुदायाच्या संदर्भात आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मला असं म्हणता येईल की म्हणजे रोग तसा इलाज असं या ठिकाणी व्हायला पाहिजे. तर त्यासाठी आम्ही विद्यापीठ स्तरावरून बरेचसे असे माहिती किंवा बरेचसे असे संशोधन किंवा बरेचसे असे त्यांना सजेशन या ठिकाणी देत असतो की जर आपल्याला एकीकृत असा आदिवासींचा विकास किंवा महिलांचा विकास जर आपल्याला करायचा असेल तर बॉटम टू टॉप असं ते या ठिकाणी जे काही इम्प्लिमेंटेशन आहे ते व्हायला पाहिजे. म्हणजे समजा तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल एक अशी योजना आहे की त्या योजनेला म्हणजे लाभार्थी आहे, त्या लाभार्थीला समजा आता थ्रेशर आहे. आता थ्रेशर नावाची अशी थ्रेशर ही महिला सबलीकरणाच्या नावावर दिलेली एक योजना आहे, म्हणजे शबरी महामंडळ विकासाच्या माध्यमातून. तर थ्रेशर ही जनरली महिला चालवू शकते असं काही नाही, परंतु अशा काही योजना आहे की त्या महिलांना पूरक नाही, किंवा मग काय असतं की भौगोलिक परिस्थितीचा विचार किंवा महिलांच्या एकंदरीत समस्येचं जे काही निराकरण करण्याचा विचार हा आधी जर आपण जर केला तर अर्थातच एक बॉटम टू टॉप जर आपण पॉलिसी इम्प्लिमेंट केली तर महिलांचा विकास हा होणारच, याबद्दल दुमत नाही, आणि एकंदरीत सर्व समुदायाचा विकास होईल असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे एक विकासाचं जे काही धोरण आहे हे बॉटम टू टॉप असं जायला पाहिजे, परंतु आजतागतसुद्धा अशा प्रकारचं धोरण या ठिकाणी राबवल्या जात नाही, आणि ही खरी शोकांतिका आपल्याला दिसून येतं. आता अलीकडे DBTचा मुद्दा आहे, तर बरीच समिती वगैरे या ठिकाणी नेमलेली आहे, कारण DBT जर लागू झाली तर अर्थातच म्हणजे आश्रमशाळेत पर्टिक्युलरली तर तिथे मुलं हे चांगल्या पद्धतीने शिकू शकणार नाही, कारण त्याला बरेचसे असे कारणं आहे. कारण मी सुद्धा आश्रमशाळेचा विद्यार्थी आहे, मलासुद्धा माहिती आहे की आश्रमशाळेमध्ये मिळणाऱ्या ज्या काही योजना आहे त्याच्या माध्यमातून मिळणारे जे काही सोयी सवलती आहे ते जर डायरेक्टली गव्हर्नमेंटकडून मिळाल्या तर मुलं हे चांगल्या पद्धतीने शिकतात, त्यांचं लक्ष त्या ठिकाणी केंद्रित होतं शिक्षणामध्ये. आणि DBT म्हटलं तर मग
समजा जर आणि शासन तर आपल्याला माहीतच आहे की शासन एवढं काही परफेक्ट नाहीच आहे, म्हणजे ज्याचं हक्काचं आहे त्यालाच मिळत नाही, तर अनुदान तर हे वेगळी गोष्ट असतं. मग पोरांना समजा जर 1 महिना पैसे लेट आले तर मग ते जेवणार कुठे, त्यांचं स्टेशनरी, त्यांचं साबण, त्यांचं तेल कसं काय ते व्यवस्था करणार, अशा सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला निर्माण होतं. त्याच्यामुळे DBT बंद होऊन जे काही डायरेक्ट सप्लायर आहे गव्हर्नमेंटचे ते त्यांनी त्याला प्रोव्हाइड करावं, तर त्या माध्यमातून नक्कीच आदिवासी मुलं आणि मुली हे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शिकू शकेल. आणि जर DBT बंद करून डायरेक्टली गव्हर्नमेंटकडून सप्लाय होऊन आश्रम शाळेमध्ये त्याच्यावर तुम्ही एक चांगला ऑथॉरिटी नेमा की तो सर्व सुपरवाईज करेल, पण त्याच्यामध्ये पण लॅकुना आपल्याला दिसून येतं की जे काही इन्स्पेक्टर आहे, जे काही सुपरवायझर आहे ते पण खऱ्या अर्थाने याचं व्यवस्थित सुपरविजन करत नाही, आणि म्हणून मग त्याच्यामध्ये लॅकुना आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये कुठलीही एक अटॅचमेंट आदिवासी समुदायासोबत त्यांचं दिसून येत नाही. केवळ आणि केवळ आपला स्वार्थ बघणे आणि आपली जे काही इगो किंवा आपला स्वार्थ तो साधणे एवढंच त्याच्यामध्ये दिसून येतं. तर त्याच्यामुळे शासनाने एक चांगला सुपरवायझर नेमणे, आणि आता तर 21st सेंचुरीमध्ये समाज माध्यमाच्या माध्यमातून आपला आदिवासी समुदाय जागृत झालेला आहे. तर आपल्या समुदायाचीच ती एक महत्त्वाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की या सर्व गोष्टी आपण वेळोवेळी चेक करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि ते जर केलं तर कुठलाही अधिकारी असू द्या तो या आपल्या समुदायापुढे अर्थातच तो मागे जाणार आणि तो आपलं काम व्यवस्थित प्रामाणिकपणे करणार असं मला या ठिकाणी म्हणता येईल. तर अशा प्रकारे हा आदिवासी समुदाय आणि त्यामधील आपल्या ज्या काही स्त्रिया आहे तर याचं एक अग्रस्थान आपल्याला आदिम काळामध्ये दिसून येतं. मी तुम्हाला म्हटलं की 1970च्या दशकामध्ये हा स्त्रीवाद समाजशास्त्रीय लोकांनी आणि एक रॅडिकल पॉलिटिकल थेअरी म्हणून आपल्या भारतामध्ये आला. आणि क्लारा जेटकिन नावाची एक महिला आहे युरोपातली, तिने तो प्रवाह त्या ठिकाणी मांडला. आणि नंतर मग आपल्या भारतामध्ये कमला बसीन, बीना अग्रवाल आणि इतर अशा महिलांनी तो प्रवाह एक ॲकॅडमिक लेवलचा किंवा एक संशोधनाचा त्या ठिकाणी विषय बनवला आणि तो वेस्टर्न जो काही प्रवाह आहे तो भारतामध्ये आणला. आणि त्यांनी म्हटलं की हा प्रवाह स्त्री पुरुष समानता मानणारा आहे, कारण स्त्री पुरुष असमानता, विषमता आपल्याला खूप मोठी दिसून येतं. हे फक्त आणि फक्त केवळ मेनस्ट्रीम सोसायटीशी रिलेटेड आहे. आणि आपल्या समुदायामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या समुदायामध्ये ती समानता आपल्याला दिसून येतं. आणि जी असमानता दिसून येतं, जी विषमता दिसून येतं, ती त्या कॉलोनियल काळाच्या प्रोसेसचा तो एक भाग आहे. आणि त्याच्यामध्ये आपला समाज त्या गर्ततेमध्ये ग्रासला गेला आणि म्हणून अशा प्रकारचे परिवर्तन त्याच्यामध्ये झाले. तर हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यामधून आपण आता ओव्हरकम करणं गरजेचं आहे. आणि आपली संस्कृती, आपली अस्मिता आणि आपल्या चांगल्या गोष्टी म्हणजे रूढी प्रथा परंपरा ज्या काही जुन्या आहेत त्या सोडून चांगल्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे, चांगल्या गोष्टीचं अनुकरण करायला पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपल्याही समाजामध्ये काही अशा वाईट गोष्टी आहे की ज्याच्यामध्ये महिलांना त्रास सोसावा लागतं. जसं आपल्या गडचिरोली विदर्भामध्ये कुर्माघर आहे किंवा अनेक अशा ठिकाणी असे वेगवेगळ्या प्रकारचे नावं त्याला दिलेलं आहे की मासिक पाळीच्या काळामध्ये त्या महिलेला एकटीला तिथं ठेवल्या जातात, अतिशय कुठल्याही प्रकारची सोय त्या ठिकाणी नसतं. तर अशा प्रकारचे जे काही म्हणजे मला असं म्हणता येईल की वाईट प्रथा परंपरा आहे, या वाईट प्रथा परंपरा आपण त्या ठिकाणी त्याचं ओव्हरकम करायला पाहिजे, त्या संपुष्टात आणल्या पाहिजे. आणि आपली जी काही संस्कृती आहे समानता मानणारी, समानतेने नांदणारी, याला आपण एक प्रकारे प्राधान्य दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी म्हणता येईल. कारण आजही आपण समानता यासाठी मानतो की आजही आपण आपल्या समाजाचं लिंग गुणोत्तर या ठिकाणी बघितलं, मग 2001ची जनगणना बघा किंवा 2011ची जनगणना बघा, तुम्ही रेकॉर्ड बघू शकता, ऑनलाईन बघू शकता. त्यामध्ये आदिवासी समाजामध्ये स्त्री पुरुषांचं गुणोत्तर हे सर्वश्रेष्ठ आहे इतर समाजाच्या संदर्भात.
जर जर आपल्याला सांगायचं झालं, इतर समुदायामध्ये 1000 पुरुषांच्या मागे 900 किंवा 850 समथिंग स्त्रिया आहे, परंतु 2011च्या जनगणनेनुसार आपल्या समुदायामध्ये 1000 पुरुषांच्या मागे 960 पेक्षा जास्त स्त्रिया आपल्याला दिसून येतं. आणि झारखंडच्या राज्याने अलीकडेच एक रिपोर्ट पब्लिश केला होता स्त्री पुरुष लिंग गुणोत्तराचा. तर झारखंडमध्ये अशा 7-8 अशा जमाती समुदाय आहे, जसं त्याच्यामध्ये उराव आहे, संताल आहे, हो आहे, मुंडा आहे, सौरिया आहे, पहाडिया आहे. तर या सर्व समाजामध्ये 1000 पुरुषांमागे 1000 पेक्षा जास्त स्त्रियांचं प्रमाण झारखंड राज्याच्या अहवालानुसार आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. म्हणजे आजच्या 21व्या शतकामध्ये सुद्धा आपल्या आदिवासी स्त्रींचं जे काही अस्तित्व आहे किंवा जे काही प्रमाण आहे हे अतिशय मानाचं आहे, अतिशय महत्त्वपूर्ण आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून मला असं म्हणता येईल की अनेक अशा स्त्रियांचं योगदान आजही आपल्याला दिसून येतं आपल्या आदिवासी महिला भगिनींचं, ज्याच्यामध्ये अनेक असे उदाहरण आपल्याला घेता येईल. म्हणजे वसाहत काळातील किंवा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक अशा महिला आहे, जसं राणी गॅडनिलू नावाची एक अतिशय दूरदर्शी अशी आपली महिला, आदिवासी महिला समाजसुधारक आणि गनिमी काव्यामध्ये अतिशय तरबेज असणारी ही राणी गॅडनुली नावाची महिला, की जिने मणिपूर आणि नागा क्षेत्रामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये खूप मोठा असा संघर्ष उभा केला. साहसपूर्ण असा तिने काय केला, लढा दिला आणि त्याच्यामुळे ब्रिटिशांना एक प्रकारचं नाकीनऊ तिने त्या ठिकाणी करून टाकलं. तर त्याच्यामुळे सरतेशेवटी तिचा हा संघर्ष बलाढ्य अशा ब्रिटिशांपुढे म्हणजे कमी पडला आणि तिला 14 वर्ष वनवास या ठिकाणी ब्रिटिशांनी कारावास ब्रिटिशांनी तिला दिला. तर आपले भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांचं साहस आणि त्यांच्या पराक्रमाची जी काही गाथा आहे ती त्यांनी अनुभवली आणि त्यांना तुम्ही खऱ्या अर्थाने राणी आहात असं त्यांनी म्हटलं आणि राणी नावाचा किताब त्यांनी त्यांना त्या राणी गॅडनुला बहाल केला. असं एक असामान्य असं व्यक्तिमत्व आपल्याला आपल्या आदिवासी समाजामध्ये महिलांचं स्थान उंचावणारं या ठिकाणी दिसून येतं. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये औद्योगिकरण, कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान असं विविध क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांत्या या ठिकाणी झालेल्या आहे, विकास झालेला आहे. पण या क्रांत्यांसोबत आपल्या आदिवासींचं जीवन हे अतिशय संघर्षमय या ठिकाणी होत गेलेलं आहे. म्हणजे त्यांचं जे काही जंगल जमिनीचे काही हक्क अधिकार आहे हे केवळ वसाहत काळामध्ये तर गेलेच नाही, परंतु स्वातंत्र्योत्तर काळामध्ये विकासाच्या नावावर त्यांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर आणि विस्थापन या ठिकाणी केल्या गेलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या भगिनीवर या ठिकाणी झालेला दिसून येतं. आणि त्यातल्या त्यात विकासाच्या नावावर जे काही त्यांचे उपजीविकेचे संसाधनं आहे ते तर हिसकावूनच घेतले, परंतु ब्रिटिश काळापासून जो काही नव्या उदयास आलेला जो काही वर्ग होता त्याला आपण मिडिएटर किंवा डिक्कू म्हणूया, ते म्हणजे जमीनदार, सावकार, मनी लेंडर, या खऱ्या अर्थाने या लोकांकडूनच जास्तीत जास्त शोषण, म्हणजे हे भारतीयच होते, परंतु हे सवर्ण लोक हे अप्पर कास्ट लोक आहे, जे जमीनदार, सावकार आणि मनी लेंडर या लोकांनी खऱ्या अर्थाने याच लोकांनी ब्रिटिशांपेक्षा याच लोकांनी आपल्या आदिवासींचं, आपल्या आदिवासी महिलांचं शोषण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात केलेलं दिसून येतं. म्हणजे मग तंटा भिल्लांचं उदाहरण घ्या, आपले रॉबिनहूड, श्यामादादा कोलाम यांचं उदाहरण घ्या, किंवा इतर जे काही उदाहरणं आपल्याला दिसून येतं,
यामध्ये जर आपण जर विशेष असं जर अभ्यास केला, संशोधन केलं, तर आपल्याला लक्षात येईल की सर्वात जास्त त्रास या मिडेटर, या डिक्कू लोकांनी, या जमीनदारांनी, या सावकारांनी आपल्याला जास्त दिलेला आहे. कारण यांना वसाहतवादी शासनाचं किंवा ब्रिटिशांचं या ठिकाणी सहकार्य होतं, ते त्यांचे मिडिएटर होते आणि त्याच्यामुळे आपला संबंध त्यांच्याशी एवढा काही डायरेक्ट यायचा नाही. तर अशामुळे एक प्रकारचं शोषण या लोकांचं वसाहत काळामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला दिसून येतं. परंतु एवढं असूनसुद्धा आपल्या आदिवासी महिलांनी जे काही त्यांचं कौशल्य आहे, त्यांचं जे काही ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या आधारावर आपलं एक नवीन अस्तित्व, एक अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्या समाजामध्ये निर्माण केलेलं किंवा एकंदरीत भारताच्या इतिहासामध्ये अग्रगण्य असं स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे. जसं तुलसी मुंडा नावाचं एक आपली आदिवासी महिला आहे की त्यांनी ओडिसामध्ये जवळपास केओंझर नावाच्या जिल्ह्यामध्ये जवळपास 17 शैक्षणिक केंद्र त्या ठिकाणी उभे केले. म्हणजे स्वतः त्या शिकल्या, संघर्षमय परिस्थितीमधून त्यांनी आपलं शिक्षण केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं की संपूर्ण आपल्या जे काही जीवनाचा जो काही अंधकार आहे किंवा आपल्या जीवनामध्ये जो काही संघर्ष होत आहे किंवा जे काही अज्ञान आहे किंवा जो काही आपलं शोषण होत आहे, त्याचं मूळ कारण आहे म्हणजे शिक्षणाचं म्हणजे अनुपस्थितीपणा. त्याच्यामुळे त्यांनी ओरिसाच्या प्रांतामध्ये किंवा केओंझर नावाच्या जिल्ह्यामध्ये 17 शैक्षणिक केंद्र उभारून जवळपास 20,000 तरुणींना त्यांनी शिक्षणाची द्वारं त्या ठिकाणी उघडं केलं. हे एक अतिशय अनन्य असं साधारण काम सन्माननीय तुलसी मुंडा यांनी केलेलं आपल्याला दिसून येतो. किंवा 1976-75च्या दरम्यान चिपको आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं होतं की पर्यावरणाचं संरक्षण. कारण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ठीक आहे, आपण वसाहत काळामध्ये ब्रिटिशांना दोष देत गेलो, पण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा सावकार, जमीनदार, शासन हे सुद्धा आपल्याला आपला हक्क, अधिकार किंवा आपल्यावर शोषण करतच होते आणि करतही आहे याचं आपल्याला दिसून येतं. मग वेठबिगार करणे किंवा गुलाम म्हणून राबवणे, अशा प्रकारचे उदाहरणं आपल्याला आजही या ठिकाणी दिसून येतं. तर चिपको आंदोलन म्हणजे काय की कॉन्ट्रॅक्टर लोक जे आहे ते औद्योगिकरण वाढवण्यासाठी किंवा त्याचा जे काही म्हणजे जे काही म्हणूया जे काही साग आहे किंवा जे काही महत्त्वाचे वनस्पती आहे त्याचा फायदा घेण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरनी डिफॉरेस्टेशन करणं किंवा जंगल कापणं, अशा प्रकारची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली होती उत्तर भारतामध्ये या चिपको आंदोलनाच्या माध्यमातून. तर गौरादेवी नावाच्या आपल्या आदिवासी महिलांनी काय केलं की हे पर्यावरण रक्षण करण्यासाठी की निसर्ग हे आमचं देव आहे, निसर्ग हे आमचे रक्षण करते आहे, केवळ आमचेच नाही तर संपूर्ण विश्वाचे हे रक्षण करते आहे, संरक्षण करते आहे. तर हे संरक्षण होणं आमचं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तिने कॉन्ट्रॅक्टरला म्हटलं की जर तुम्हाला जंगल कापायचं असेल, वृक्ष कापायचं असेल तर हम लोग पेड़ों को चिपक जाएंगे. यदि आपको पेड़ काटना है तो पहले हम पर कुल्हाड़ी चलाइए, हम पर वार करो और बाद में आप पेड़ काटो. अशा प्रकारचं एक स्लोगन, एक धगधगता विचार तिने त्या कॉन्ट्रॅक्टर पुढे ठेवला आणि अनेक अशा महिलांचं संघटन त्यांनी निर्माण केलं आणि मग या संघटनापुढे तो कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी नमता झाला. तर अशा प्रकारचं एक संघटन, एक मातृशक्तीचं दर्शन या ठिकाणी गौरादेवीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. किंवा केरळमध्ये वायनाड हा मतदारसंघ आहे जिथून आपले राहुल गांधी निवडून आलेले आहे. तर त्या ठिकाणी सी.के. जानू नावाची एक महिला, आदिवासी महिला आणि असं म्हणूया आणि झारखंड राज्यामधली दयामणी बर्ला नावाच्या अशा 2 महिला आहे की या 2 महिलांनी ज्या काही आदिवासींच्या जमिनी सरकारने किंवा कॉन्ट्रॅक्टरने किंवा बड्या उद्योगपतीने म्हणजे आपल्या स्वार्थासाठी म्हणजे
उत्खननासाठी म्हणा किंवा खाणीसाठी म्हणा किंवा उद्योगासाठी त्यांनी ज्या हडप केलेल्या होत्या, म्हणजे एक प्रकारे बेकायदेशीरपणे हडप केलेल्या होत्या. तर या दोन्ही स्त्रियांनी एक एक संघर्षपूर्ण असं आंदोलन करून केरळमध्ये आणि एक प्रकारे झारखंडमध्ये जवळपास झारखंडमध्ये दयामनी बर्ला यांनी जवळपास 1200 एकर जमीन जी मित्तल कंपनीला कोळसा खदानीसाठी दिलेली होती, ती जमीन एक प्रकारे वाचून जवळपास 70,000 आदिवासी कुटुंबांना तिने त्या ठिकाणी न्याय मिळवून दिला. ते सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि हे एक महत्त्वाचं कर्तव्य आदिवासी महिलांचं अनन्यसाधारण या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर सोनी सोडी यांचं तर अतिशय एक महत्त्वाचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यांना माओवादी सरकारने घोषित केलं, पोलीस अधिकाऱ्यांनी खूप मोठे अन्याय अत्याचार त्यांच्यावर केले, पण तरीसुद्धा त्या डगमगल्या नाही. अनेक अशा जे काही तुरुंगामध्ये ज्या काही महिलांवर अत्याचार अन्याय या यंत्रणाच्या माध्यमातून केलं होतं, म्हणजे त्यांनी तर खूप मोठ्या शारीरिक यातना तर त्यांनी सोचल्या, परंतु हजारो लोकांना या माध्यमातून त्यांनी म्हणजे एक प्रकार संरक्षण करण्याचं कार्य, म्हणजे त्यांचं तर जीवन त्या ठिकाणी त्यांनी पूर्णतः म्हणजे एक प्रकारे म्हणजे बर्बादच झाल्यासारखं झालं होतं. पण तरीसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं एक अपयश न मानता खंबीरपणाने त्यांनी लढून एक प्रकारचं आदिवासींना न्याय मिळवून देण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर झारखंड राज्यांमध्ये अनेक अशा महिला आहे की त्या महिला म्हणजे क्रीडेच्या क्षेत्रामध्ये क्रीडेमध्ये नैपुण्यता, स्पोर्ट्समध्ये असणारी जी काही एक कौशल्यपणा हा आदिवासी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. म्हणजे त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत नाही हे तर बाब वेगळी आहे, परंतु सरतेशेवटी म्हणजे आपलं ज्ञान, आपलं नैसर्गिक जे काही निपुणता आहे, कौशल्य आहे, हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे की जे कोणीही झाकू शकत नाही, ते कधी ना कधी समोर येतं. आणि म्हणून 1928ला जसं ॲम्स्टरडॅममध्ये डॉक्टर जयपाल सिंग मुंडांनी जसं ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केलं, तर त्यांचाच वारसा झारखंड राज्यामध्ये अनेक अशा महिलांनी या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी राबवलेलं आपल्याला दिसून येतं. जसं सुमराई टेटे नावाची महिला आहे, त्यानंतर ज्योती सुनीता कल्लू आहे, असुंता लकडा आहे. या अनेक अशा महिलांनी हॉकीचं कॅप्टनपद स्वीकारून अनेक असे जे काही पदकं आहे किंवा जे काही अनेक असे गेम्स आहे, म्हणजे मग ऑलिम्पिक असो, कॉमनवेल्थ असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनॅशनल लेवलचे जे गेम्स आहे हॉकीचे, त्यामध्ये त्यांनी आपलं एक अनन्यसाधारण असं कर्तृत्व या ठिकाणी गाजवलेलं आहे. किंबहुना पूर्णा मालवत नावाची एक 13 वर्षाची एक मुलगी आहे, तिने अतिशय या कमी वयामध्ये 13 वर्षाच्या वयामध्ये एव्हरेस्ट नावाचं शिखर तिने गाठलं. म्हणजे जवळपास 52 ते 55 दिवसाचा संघर्षमय कठीण असा प्रवास करून तिने एव्हरेस्ट असं शिखर या ठिकाणी गाठलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच की आपल्या महिला आजही या ठिकाणी कुठेही कमी नाही. ते वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रांमध्ये त्यांनी आपलं नावलौकिक या ठिकाणी मिळवलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक अशा आपल्या रणरागिणी आहे की त्यांनी क्रीडेचं क्षेत्र असू द्या, प्रशासनाचं क्षेत्र असू द्या, शिक्षणाचं क्षेत्र असू द्या, त्याच्यामध्ये आपली चुणूक या ठिकाणी दाखवलेलं आहे. फक्त प्रश्न असा आहे की आपल्या महिलांना किंवा आपल्या एकंदरीत समुदायाला जी काही संधीची जी काही उपलब्धता आहे ती न मिळाल्यामुळे आपला हा समुदाय हा मागे पडलेला आपल्याला दिसून येतं. परंतु आता पुनर्जागरणाची ही प्रक्रिया आपण आलेली आहे, कारण मला एक प्रकारे अभिमान आहे की आपण या एवढ्या मोठ्या फेसबुकच्या समाज माध्यमावर या ठिकाणी अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी घडवून आणत आहोत.
तर हे एक महत्त्वाची क्रांती आहे, एक महत्त्वाचं एक विचार मंथन या ठिकाणी होत आहे। आणि खऱ्या अर्थाने या माध्यमातून आपण आपली जी काही अवनती जी होत आहे किंवा आपली अस्मिता आहे किंवा आपलं जे काही अस्तित्व आहे हे आपल्याला जोपासायचं असेल तर विचारमंथन तर गरजेचंच आहे। कारण विचारमंथन जर झालं नाही, सैद्धांतिक मांडणी झाली नाही, तर आपल्याला प्रायोगिक पद्धती किंवा त्याचं एकंदरीत अंमलबजावणी ही करता येणार नाही। कारण प्रत्येक गोष्टीच्या मागे तत्वज्ञान हे महत्त्वाचं असते, कारण तत्वज्ञानाशिवाय कुठलीही गोष्ट ही उभी राहू शकत नाही। त्याला तात्विक मांडणी, तात्विक बैठक ही अतिशय महत्त्वाची असते। म्हणून विचारमंथन हे गरजेचं आहे, कारण विचारामधूनच एक प्रकारची क्रांती या ठिकाणी होऊ शकते। जसं रशियन क्रांती मॅक्झिम गॉर्कीची आई ही नावाची कादंबरीमधून झालेलं आहे, किंवा अनेक अशा क्रांत्या या तत्वज्ञानामधूनच झालेल्या आहे। त्याच्यामुळे आपला समाज सुधारायचा असेल, एकंदरीत आपल्या महिलांची स्थिती या ठिकाणी सुधारायची असेल तर आपल्याला विचारमंथन तर हे गरजेचंच आहे, परंतु त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणं सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। आणि त्याशिवाय या दोन्ही गोष्टीचा मिलाप झाल्याशिवाय आपण आपल्या समाजाची स्थिती किंवा एकंदरीत महिलांची स्थिती ही आपण सुदृढ करू शकणार नाही। कारण आता पहिलेसारखी तेवढी परिस्थिती राहिलेली नाही। आपण एकंदरीत मेनस्ट्रीम सोसायटीमध्ये एकीकृत झालेलो आहोत, कारण आता असिमिलेशन तर झालोच पण एकीकृत झालेलं आहोत, आयसोलेटेड नाही आपण आता। त्याच्यामुळे वेरियर रेल्वेचं आयसोलेशन बाजूला ठेवा, GS घुर्वेचं असिमिलेशन बाजूला ठेवा, पण आता आपण एकीकृत झालेलो आहोत। त्याच्यामुळे या एकीकृत समाजामध्ये आपलं अस्तित्व टिकवणं आणि सरतेशेवटी नैसर्गिकरित्या आपल्यामध्ये पोटेन्शियल खूप आहे, तर त्या पोटेन्शियलचं युटिलायझेशन हे करणं, आपल्या महिलांना जे काही आदिम काळामधून पासून मिळणारं जे काही स्थान आहे ते अबाधित ठेवणं, त्यांच्या कलागुणांना विकसित करणं हे काळाची गरज आहे। एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो। शेवटी फेसबुक पेजमध्ये उलगुलान साहित्यिक एक चळवळ या माध्यमातून आपल्या सर्वांसोबत मला माझे विचार मांडण्याची या ठिकाणी संधी दिली आणि त्याच्यामध्ये माझे जे काही विचार आहे मी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो त्याकरिता माननीय डॉक्टर डाखोरे सर यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर जे काही संशोधक, विचारवंत, महानुभाव, सर्व समुदायातील वरिष्ठ मंडळी, सगळेजण या सर्व लोकांनी माझं जे काही म्हणणं आहे ते आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल प्रतिक्रिया आपण व्यक्त केल्या, तर त्यासाठी सुद्धा मी अतिशय मनपूर्वक आपला आभारी आहे। आणि या ठिकाणी मी आपली रजा घेतो। जय सेवा, जय आदिवासी, जय जवाहर। धन्यवाद।